कसं कसं झालं म्हटलं हे एकाएकी अचानकच झालं ना. पाठिंबा देऊन दिला मोहननं पाठिंबा नव्हता झाले पाहिजे लेका. वामन हे गलत झालं रे. याच्यानं माया नुकसान झालं ना. यानं पाठिंबा दिला तर माया जो पहिल्या दिवसाचा खर्च होता प्रचाराचा ते माया घाट्यात गेलं ना काम. कारण आता कसं आहे, मोहनचे मतं जे आहे तात्याला भेटन, तात्याचे चान्सेस आहे याचे निवडून. पहिले कसं होतं, अर्धे मोहननं घेतले होते मतं वाटून, अर्धे तात्यानं घेतले होते. कारण मोहनची जे पहिल्या दिवसाची प्रचाराची रॅली होती त्यानं लय फरक पडला होता ना. त्याच्यात कसं आपण अलग होऊन जात होतो, म्हणजे आपण निवडून येत होतो. पण आता यानं अलगच करून टाकलं ना. तरी काही लोड नाही आहे माझ्या दिमागात प्लॅन, बस तोच करायला चाललो मी आता. असं नव्हतं वाले पाहिजे ना, पाठिंबा नव्हता पाहिजे ना तात्याले पाठिंबा भेटला त्याच्यानं तर लय मोठं काम झालं. आता तात्याची शीट शिवरच दिसू राहिली मला. अरे तात्याची शीट कशी शुअर राहीन, तिकडे महिला आघाडी बी आहे ना. मेनका हागे आहे ना. असं कसं होईन तात्याचं. तिकडे म्हणे पागल नाही पाहिला का तुम्ही, विमानतळ आणतो म्हणते ना, रेल्वे स्टेशन आणतो म्हणते ना. सांगा बरं आता. नाही नाही, डोकं खराब करायचे काम आहे का हे. विमानतळ कसं येन सांगा ना मले, आणि रेल्वे स्टेशन कसं येन. अरे तू सरपंचच पदी उभा आहे ना, तो काय मंत्रीपदी उभा आहे काय. तो स्वतःले काय समजू राहिला काय माहीत कसा काय चढला तो शिकला सवरला आहे म्हणते, वकिली करू राहिला म्हणते. आणि त्याला साधं सरपंचाविषयी माहीत नाही राहत का, कोणते कामं राहते काय राहते, कसे कसे हाय काय माहीत भावा गावात. ते बुडे बाडे व्हाईन त्याला चढवणारे. तो नव्हता राहू राहिला ना उभा. बुडे बाडे होय काही घेणं नाही. आपल्या मोहल्ल्यातला आणि आपल्या घरा बाजूचा पाहिजे म्हणे. तिकडे उकडे जाऊ म्हणे. बाकी जायला म्हणाले शिकला सवरला आहे म्हणे तू, म्हणे वकिली करू राहिला तू, काही ना काही तरुण विचार काही ना काही आणू शकतो म्हणे गावात. ह्या असा भयाळ कोण्या कामाचा शिकला सवरला त्याला माहीतच नाही का सरपंचाचे कोणते कामं राहते तर. हां तो त्याला केसा बी नका द्यायचा कोणत्या. कोर्टाच्या जर काही मॅटर असलं तर त्याला देऊ बी नका. तो म्हटलं उलटं तुमच्यावरच देन आणखी डबलची केस लावून. मग काय करसान त्याला, का बाहेर डोंड्याला काही येते काय, पाहिलं नाही काय तर बितर तर करे भाषण तर देता नाही येत त्याला. आणि चालला घडी घडी वकिलाचा ते कोट घालून. काय वाटते काय माहीत. अरे दुसऱ्या कोणत्याही वकिलाला द्यायचा केस, पण याला नका द्यायचा. इकडे 5-50 जास्त गेले चालते पैसे त्याची फीस, पण या भयाळाला नका द्यायचा. याला काही समजून नाही राहिलं गावातलं. मी येतो म्हटलं जरा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, विजय आपलाच होईल. हां आपण जर वावर गाण ठेवून जर इलेक्शन लढू राहिलो असन सरपंचाचं, तर काही ना काही मास्टर माइंड दिमागानंच करू राहिलो असन ना. का असंच ठेवलं मी वावर. आपणच जितलो पाहिजे वामनराव, सांगून राहिलो तुम्हाला. काय आहे तर 5-50 मी देत तुले, पण आपणच जितलो पाहिजे. कोणीच टेन्शन घेऊ नका, गुलार आपलाच राहील. चला येतो मी. पाठिंबा दिला असं तर का फुकटात दिला असेल काय, पैसे घेतले असेल त्यानं मग. कारण त्याच्या हिश्श्यात सोन्यांच्या ते होते ना मोहनच्या. फुकटात थोडी काम करते ते दोघं. नाही हे गोष्ट बरोबर आहे. ते दोघं जे आहे पैशाचेच लालची आहे. फक्त चुकलं आपलं एवढं का आपण त्याला महिनाभर अगोदर ऑफर देऊन द्यायला पुरली असती सोन्यालेंचे त्याले, का तू आमच्या पार्टीकडून राहायचो बा. एवढं काम जमून गेलं असतं आपलं. अरे बापरे लय खतरनाक. हे दोघं लय चॅप्टर आहे ना, मास्टर माइंड माणसं आहे ना हे. आपण जरी वयानं वाढलो असं तर हे पैसे ज्याच्यात राहते त्याच्यातनी पुरी PhD करून घेते त्या अभ्यासातली. मग मला तर भेव वाटू राहिलं का हे जर मोठे गिटे झाले आणि हे जर सरपंचपदी आले ना, तर हे कोणाला यूज नाही द्यायचे वय. एवढे हराम करायचे दोघं जण. भलं चुकलं बाबा माया, लय चुकलं. पैसे तर घेतलेच असं मोहननं, कारण सोन्यांचे त्या होते ना, पैशासाठी तर करूनच राहील ते. पैसे तर घेतलेच त्यानं पाठिंबा द्यासाठी. आणि अधिक बी कोणती गोष्ट असन ते आपल्याला माहीत नाही पडू राहिली. ते दोघं सांगत नाही सोन्यांचे त्या. चला येतो मग. काका बाहेर आहे हो थोडेसे, काम आहे तुमच्यासोबत. कामाची गोष्ट आणली तुमच्या. काल आवाज येऊ राहिले काय होय काय. चांगला झोपला होता माणूस, चाललेले काय परेशान करायला जाणाले का, कायले परेशान करू राहिले रे इथं. इकडे या ना जराशे. तिथून काय भाषण भाज्या करू राहिले, कामाची गोष्ट आहे तुमच्याला. इकडे या. बोला काय कामाची गोष्ट. अरे अरे तुम्ही तर तेच होय वामनराव भिंगोटे ना, बटन क्रमांक 6 स्टीलचा गिल्लास. आठवण आहे ना माया, आठवण आहे ना. तुम्हालाच देतो मग, काल लोड घेताय. आठवण अधिक राहू द्यासाठी तुमच्यासाठी आम्ही काहीतरी आणलं. द्या बरं. ओ बिरजू भाऊ द्या, सामान द्या यायचं. आता तुम्ही लय देशी दारू पेले, आता हे विदेशी दारू प्या. मस्त पैकी आराम करा, टेन्शन घेऊ नका. सकाळी 6 वाजता बटन क्रमांक 6 वामन भिंगोटे याले मत देऊन द्या. काय म्हणता. बटन क्रमांक लक्षात ठेव जा. बटन क्रमांक 6 वामन भिंगोटे स्टीलचा गिल्लास. या 3 पैकी एक तरी लक्षात ठेव जा. हां आणि त्याच बक्षाच्या अंदर 2000 रुपये आहे. लोड घ्यायचं नाही. तुम्ही आता लाजिम झाले आहे म्हटलं, कारण मी तुम्हाला जो आयटम पाहिजे तो दिला. हां लक्ष ठेव जा आता आपल्यावर. हे देशी माल नाही होय, हा विदेशी माल होय. याची एनर्जी जास्त चालते, तर लक्ष ठेव जा. चला येतो आम्ही. अरे वामनराव, जेव्हा तुम्ही देशीची पावटी जल्ली ना, तेव्हाच मी निश्चय केला का तुमच्यासारखा जर माणूस निवडून आला
तर मला तिकडे शहरानं पाया नाही लागन दुकानात नाही इच्छा इथं बरं होऊन जाईल. तुम्ही एक काम करता, फक्त निवडून आले का ते देशी दारूचं जे दुकान आहे ना आपल्या गावाच्या अवताल भवतालून आणजा, जेणेकरून कसं मला त्रास नाही झाला पाहिजे. पायानं होत नाही, माझ्या टोंगाय दुखते तरी सायकलनं जातोच मी. सकाळ संध्याकाळ पाहिजेच ना आपल्याला ढोस, त्याच्याशिवाय जमत नाही ना. फक्त एवढं काम करता तुम्ही निवडून आल्यावर सरपंचपदी. हां, त्याचे देशी दारू आहे ना आपल्या गावाच्या अवताल भवतालून घेऊन यायचा. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला फक्त एकदा तुम्ही निवडून आणा. हे देशी दारूचं दुकान अवतालून भवतालून नाही, डायरेक्ट आपल्या गावातच येन बस. तुम्ही टेन्शन नका घेऊ, गावातच येन आपल्या. जो आपल्याला मतदान करन त्याला म्हटलं 20 रुपयानं सस्ती देन. काय म्हणून राहिलो तुम्हाला? तुम्ही टेन्शन नका घेऊ, फक्त बटन क्रमांक 6 लक्षात ठेवजा. काय कोणी घरी या, बाहेर या. कोण होय रे? ये ना खाली तर या, तिथूनच विचारते कोण होय काय होय. खाली या. येव काकू तू ये. अरे हाच आपला माणूस होय, वामन भिंगोटे. काय म्हणता बाबा, कशी काय आठवण केली आमची? अरे आम्ही आठवण नाही करन तर कोण करन? जनसेवा हीच ईश्वर सेवा असते, नाही तर काय असते. चल द्या बरं, द्या हो. काकासाठी गिफ्ट द्या आणलेलं. अरे वा 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 वा, आवडीचं गिफ्ट आणलं तुम्ही तर. पहिले देशी दिल्ली, आता विदेशी. अरे 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 अरे, आता तर मग तुम्हालाच जण आहे. उऱ्या घरचे माय मत तुम्हालाच जाईन. वामनराव एकही मग तिकडे तिकडे जाऊन येतात मी, एकही नाही. तुम्हाला म्हणजे तुम्हालाच जाईन बस. गेलंय नाही पाहिजे. इकडे तिकडे जर गेलं तर हे जे सेवा त्यानं चालू आहे हे बंद होऊन जाईन. मग कोण देईन तुम्हाला हे सेवा? हा, काय पहिलेच म्हटलंय तुम्हाला, जनसेवा हीच ईश्वर सेवा. हे काकू त्यासाठी आहे. त्यासाठी म्हणजे काय मी दारू पितो का रे? हा हराम खोरा. सांगू का आता, करू का त्याला कंप्लेंट गावाला? तू खाली तर ये, खाली ये ना तू. हे 4 जण आहे ना तुम्ही, हे 8,000 रुपये आहे. हा, आणि हे तुमच्यासाठी बक्सा विदेशी मालचा. माहित आहे ना आता बटन क्रमांक का? बटन क्रमांक डबल सांगा लागेल तुम्हाला. तू काही बटन क्रमांक सांगू नको आता. बटन क्रमांक 6 वामन भिंगोटे आणि निशाण या स्टीलचा गिल्लास, यालाच मत जाईन. आमच्या घरच्या 4 जणांचे तुलेच मत देईन रे. तू टेन्शन नको घेऊ वामन. तू जशी सेवा करू आला तशी सेवा कोणीच नाही केली आतापर्यंत. तुमच्यासाठी चालू आहे ना सगळी तडजोड. तुम्ही खुश तर आम्ही खुश. नाही, जनसेवा हीच ईश्वर सेवा असते, नाही तर काय असते? काय नेणं आहे मेल्यावर सोबत? काहीच नेणं नाही आहे, सगळं इथंच देणं आहे. म्हणून मी तुम्हाला आताच देऊ राहिलो. फक्त तुम्ही जे आहे, तुम्ही मला फक्त एक मत द्या बस. 4 जण आहे, तुम्ही 4 मतं देऊन द्यायचा. चला येतो मग. त्याशिवाय पर्यायच नाही आम्हाला गावाले. गावाला कोण आहे दुसरा? हा, अरे हे फक्त मोठे मोठे भाषणात गेले, पण तू जे आहे तू काम करून दाखवू राहिला, आणि हे काम लय महत्वाचं झालं. हे असे कामं चुपचापच करावं लागते विकासाचे. गाव बाजार थोडी करावं लागते. बाकीच्या सारखं थोडी आहे मोठमोठ्या आश्वासन देऊ राहिलो, मला निवडून द्या, असं करतो तसं करतो. आपलं कसं आहे, पहिले कामं करतो आणि नंतर सांगतो तुम्हाला. नाही काय, आपलं सगळं चुपचाप काम आहे. धन्यवाद मोहन साहेब, का तुम्ही आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. आणि सोन्या चेत्या, तुमचे सुद्धा आभार. तुम्ही इथून 5 वर्षानं आमच्या तोंडातून आभार ऐकायला तयार राहायचा. काय म्हणून राहिलो? 5 वर्षानं लक्षात ठेवता फक्त, नाही तर बस मग. हवेत नाही म्हणसान का पैसे दिले होते त्या गोष्टीसाठी, आता कायले? तसं जमन नाही. आताच काय ते क्लिअर कट केलेलं बरं, नाही रे बा सोने आणि चेत्या? करते ना ते, तेवढे जबानीचे पक्के आहे ते, करते ते काम. नाही केलं तर मग आम्ही दोघं आहेच ना. मोहनदा लोड गायले घेतो तू. तुला एवढ्या जणात शब्द दिला, आता आधी याच्यासमोर काय बोलू? हा सांग, काय बोलू? काय सांग, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ तुले? नाही, आता कुठं अधिक खर्च वाढत आहो. स्टॅम्प पेपर आणा, हे आणा, ते आणा, लिहून घ्या. तुम्ही फक्त जबानीचे पक्के राहा बस. एवढ्या जणात तुम्ही म्हणू राहिले, गोष्टीवर कायम राहायचा. मोहन, शब्द दिला ना आपण, शब्द दिला तर दिला. वाटत असं तुले तर व्हिडिओ काढून ठेवून द्या. हा, का तुम्ही बोलले होते म्हणून. आता जे काही आहे ते उद्या माहीत पडन. आता तर काहीच नाही आहे त्याच्यात. नाही, आता काय आहे, जे आहे ते उद्याच. पण का हो तात्या, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली काय? कोणती हो शांभू? वामन भिंगोटे पैशानं काही कमी नाही आहे का? आपल्यापेक्षा पैसे त्याच्यापाशी जास्तच आहे. मग त्यानं वावर काहून घाण ठेवलं? म्हणजे याच्या डोक्यात काय प्लॅन चालू आहे हे काही लक्ष आहे तुमचं याचं? नाही राजू, हा प्रश्न मला नाही पडला. हे खरी बोलले तुम्ही. हा, एवढे मोठा पैसा असल्यावर काही वावर घाण ठेवायची गरज नव्हती ना. या साध्या सरपंचाच्या इलेक्शनासाठी ते वावर घाण ठेवू राहिले. लय मोठी गोष्ट आहे. आता जे काय आहे ते आपल्याला निवडून झाल्यावरच माहीत पडन. काय खिचडी पकू राहिली कुठं तर नाही, कुठं काय होऊ राहिलं ते आपल्याला इलेक्शन झाल्यावरच माहीत पडन. आता तर काही ते उघडकीस होत नाही. काय नेणं आहे सोबत? खाली हात आया है, खाली हात जाएंगा. हा, नाही काय तुमच्या विचारानं? फक्त एक मत द्या. बटन क्रमांक 6 दाबा. वामन भिंगोटे याला स्टील गिल्लासवर निवडून द्या. अपक्ष माणूस आहे, काय करणार आहे? तुमच्यासाठी एवढी सेवा करू शकतो मी. बाकी सेवा सरपंचपदी निवडून आल्यावर. तुम्हाला एक मत द्यास लागेल ना. तुम्ही सेवाच तेवढी करू राहिली जनतेची. एवढी सेवा आजपर्यंत कोण केलीच नाही ना.
तुमच्या तर हक्काचा आहे राजू. किती जण आहे तुम्ही घरी पुरे? 6 जण आहे आम्ही पूर्ण. 7 जण आहे ना. 6 जणांचे मतं पडते ना. वा वा वा, 6 जणांची मतं पडते. कशी गोष्ट करू राहील तुम्ही? थोड्या वेळानं आपल्या झाडाखाली येऊन जा वडाच्या आणि 12,000 रुपये घेऊन घे जा. पण 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 काय म्हणून राहिलो मी, लक्ष ठेवा. बटन क्रमांक किती? बटन क्रमांक 6. वामन भिंगोटे. निशाने स्टीलचा गिल्लास. पाठात झालं नाही. अशाचे बातच माझ्या लक्षात राहते. बाकी कोणाचं राव का नाही राव. तेच म्हणून राहिलो. कसं आहे, गावाची मीटिंग होती ना, त्याच्यात आपण कसं सेवा करू नाही शकत, जनतेची बोलू नाही शकत. पण हे जे मी तुमच्यासोबत इथं वेळ देऊ राहिलो, असाच वेळ मी तुम्हाला सरपंचपदी निवडून आल्यावरही देईन आणि अशीच तुमची सेवा करत राहीन. काय म्हणून राहिलो मी तुम्हाला? चला येतो मग. तिथं झाडापाशी ये जा, 12,000 रुपये घेऊन घे जा. इथं देता का नाही देत? हे चेत्याचं घर वय. हे तर तात्यालेच मत द्या असं मला वाटते. काय म्हणता तुम्ही वामनराव? आणि त्याच्यात ते दोघे घरीच दिसू राहिले मला. ते जर घरी असले तर देऊ नाही, आणि ते जर घरी नसले तर मग देऊ. कारण कसं आहे, चेत्याचे जे आईबाबा आहे ते पैशाच्याच लालची आहे, ते त्याच्यापेक्षा आहे. हां, आपल्याला म्हणता येते तात्या काय देणार आहे तुम्हाला, आणि मेन काय काय देणार आहे. मी तर तुम्हाला बाकीच्याले 2,000 रुपये देऊ राहिलो, तुम्हाला 3,000 रुपये देतो. दोघाचे 6,000 देतो. हां, दोघाचे 6,000. आणि काय म्हणते तुम्ही, हे घेऊन घ्या बा आपलं विदेशी माल, जमून जाते ताल. नाही म्हणता? मग जमते चाल. मग होऊ शकते. जा आवाज द्या त्याच्या बाबाले. चेत्याचे बाबा, हो चेत्याचे बाबा, या इकडे जरा बाहेर या. अरे कोण होय? दिसतही नाही राजू डोळ्यानं. कोण होय? ये ना इकडे, ये ना. तिथूनच काय बडबड करू राहिले. इकडे आल्यावर माहीत पडन तुम्हाला कोण होय, काय होय, कायच्यासाठी आले. कोणतं काम पडलं तुम्हाला अर्ध्या रात्री राजू? हा, काही? अरे आता तर एवढी मोठी मीटिंग झाली, त्याच्यात काही बोलले नाही तुम्ही वामनराव. आणि इथं काय भेटायला आले आता मला? आपली भेट कशी असते, अस्वर्णीय. म्हणजे तुम्ही कधीही भेटसान तर तुम्ही मलाच आठवण करसान, अशी भेट असते. द्या आपली भेट द्या बरं त्याला. शेती आहे का म्हटलं घरी? नाही नाही, चेचा नाही आहे. चेचा असता तर मी घेतली नसती. पण चेचा पेते. हा, चेचा पेते. आणि चेत्याची आई पेते. आणि चेताचा आप्पाही पेते आणि आजी पेते. तर कसं आहे, तुम्ही एकच दिली ना. अधिक 4 बक्ष पाहिजे होते मला. असं घर आहे याचं वालं, काहीच्या घरासारखं घरच नाही. फुकटाची भेटली म्हणते माई बायकोही पेते, माई लेकरूही पेते, माई माय पेते, माय बापही पेते म्हणते. आहे खरंच बाबा, हे घर सोडूनच द्यायला पुरलं असतं. आणि मत देण नाही द्या याची गॅरंटी नाही आहे. पैसे तर देत नाही येईल हेच देऊन दे बक्षे. बरं बरं, ते ठेवून या तुम्ही तो बक्सा. अधिक 3 बक्षे देतो तुम्हाला. अरे 3 नाही ना, 4 ना. पोरगाही पेते ना. पोरगाही पेते. आम्ही त्याला खोकला झाला का 1-2 झाकण हेच देऊन देत असतो. इंग्लिशवाले त्यांना कसा खोकला बसून जाते. या ना, हे ठेवून तर या, देतो ना तुम्हाला. अरे तुम्ही देऊन द्या, मग ठेवतो मी. तुम्ही देऊन द्या पहिले. द्या 4 बक्षे देऊन द्या त्याला आणखी. हे लवकर उचलून ठेवून द्या. आता एखादा जण पाहून घ्या, वांद्यात काम करून टाकसान तुम्ही. आता वामनराव, कोणी किती काय आडवा आलं आणि चिडवा आलं, मी तुमच्याशिवाय मत देणार नाही. जे आमचे घर आहे पुऱ्याच्या पुरं तुम्हालाच मत द्या. आणि जो विषय राहिला चेत्याचा, चेताले हा कार्यक्रम दिसला रे दिसला का चेत्या माहिती आहे काय, तुम्हालाच मत द्या. किती म्हटलं बटन क्रमांक किती तुमचा? बटन क्रमांक 6. निशाणी स्टीलचा गिल्लास. नाव आहे वामनराव भिंगोटे. नाव सांगायची गरज नाही तुम्हाला. आता एवढा मोठा कार्यक्रम दिला तुम्हाला, हां, तर त्या हिशोबानं मत बी लागन मला. नाही तर मग मी आहे तुम्ही आहे. बिंदास राहा तुम्ही वामनराव. आपल्या घराचं मत तुम्हाला जाय. कारण तुम्ही सगळ्याचा कार्यक्रम मापाशी दिला ना, बस तुम्ही निश्चिंत राहा. चला येतो मग. जमला ना बाबा आपला कार्यक्रम. 1 नंबर काम जमला आता तर. आता तर चांगला 2 महिन्याचा कोटा जमा आहे आपल्यापाशी. आता आयुष्यात आहे बस मटण आणि दारू. चला पटापटा ठेवा एक अंदर, नाही तर वांद्यात काम येऊन जाईल. चला मी येतो बा. सगळे जण गेले घरी. आता सकाळी जे होय ते पाहिलं जाईन. तुम्ही टेन्शन घेऊ नका, झोपून राहा. तुम्ही तर 1 नंबर काम करून घेतलं. तुमचे पैसे पकून गेले नाही, तुमचे पैसे भेटून गेले तुम्हाला. समोरचा येऊ निवडून नको येऊ, काय घेणं देणं आहे. अरे सोन्यांचे ते मी बरोबर तर केलं ना, मागं पाठिंबा देऊन तात्याला बरं तर केलं ना. माझी इच्छा नाही करू राहिली का? माझी इच्छा करू राहिली होती का आपण सरपंचपदी उभं राहिलेच पाहिजे होतं. मला वाटते का मी निवडून येत होतो. नाही तर तात्या असा हलता भलताले कोणाला पैसे थोडी देते. हा, ते त्याच्या मनात कुठं ना कुठं धाक असेल ना का मोहन निवडून येईन म्हणून. त्यानं सगळं इकडे तिकडे पाहूनच आपल्याला पैसे दिले असेल ना. काय वाटते तुम्हाला? मोहनदा वेळ गेला आता. कारण त्या सगळ्या गावासमोर म्हटलेला आहे का म्या तात्याला पाठिंबा दिला. आणि काही लोड नको घेऊ. काय म्हणतं, कोणी येऊ नाही येऊ, आपले पैसे भेटले ना, तुले त्याला भेटले, आम्हाला भेटले. काय आहे त्याच्यात नाही. हा, तेवढ्या रुपयात तू चांगलं काही ना काही उद्योग चालू करून देतो पांटेल्याच्या बाजूले. नाही कर बच्चे ते मस्त उद्योग धंदा चालू कर. स्टीलचा पांटेला बनव. त्याला इच्छा होती ना स्टीलचा पांटेला बनवायची, स्टीलचा पांटेला बनवून घे. टेन्शन घ्यायचं काम नाही. मग तसं नाही ना, पण एक जे पावर असते माणसापाशी ते महत्वाची असते ना. हा, मला किती मस्त वाटलं असतं मी सरपंचपदी. हा, आणि मी लोकांचे कामं करू राहिलो,
लोक माय कामं करू राहिले, बरं वाटलं असतं थोडं मनाले. तू एक लक्षात ठेव मोहनदा, तात्यानं काय म्हटलंय, इथून 5 वर्षानंतर तुला पाठिंबा द्या. हे म्हटलं आहे काय का मी पडल्यावर देण नाही म्हणून? मी जर सरपंचपदी निवडून जर आलो नाही तर असं म्हटलं आहे का मी तुला पाठिंबा नाही देन? हा, तात्या येऊ का नाही येऊ निवडून, आला तर डबल न फायदा आणि नाही आला तरी फायदा. कसा ते सांगतो मी तुले. पाय ऐक चांगला आता दिमागानं. तात्या जर सरपंचपदी ह्या वर्षी निवडून आला, 5 वर्ष काम करा, 5 वर्षानंतर तुले उभं ठेवन. तुले उभं ठेवूनच आहे, एवढ्या जणात बोलला तात्या. आणि तात्या मागे नाही हटत, जो बोलला शब्द ते पूर्ण करते. हे तर मान्य करतो ना तू? हा, हे मान्य करतो मी गोष्ट. तात्या जे 5 वर्षात काम करन आणि जसं तुले गावात एकता म्हणन का हे जे कामातनी 50% जे आहे ते मोहनचा बी अधिकार आहे. म्हणजे जर मोहननं मला पाठिंबा दिला नसता आणि मी निवडून आलो नसतो तर हे काम अशक्य होतं. याच्यात मोहन बी हकदार आहे. म्हणून तुम्ही आता मोहनले पाठिंबा द्या. मी उभा राहत नाही. मोहनले सरपंचपदी तुम्ही निवडून आणा. झालं ना? त्याला तर सारखंच काम बनवून जाते ना. तात्यानं कामं केले राहते आणि तू सारखा 5 वर्षात त्याच्यावाल्या तात्याच्या भरोश्यावर निवडून येतं तात्याच्या कामावर. आणि जर तात्या निवडून नाही आला तर मग कसं? तात्या निवडून नाही बी आला तरी तो तुला 5 वर्षानंतर पाठिंबा देणारच आहे ना, म्हणणारच आहे ना. आणि जे काही आता समजा तात्याला मतं भेटन नाही, पडले आहे, पण जेवढे भेटन तेवढे तर तात्याचे पक्के आहे ना. ते बी न पैसे खर्च करता आहे ना मोहनदा. म्हणजे तुला इथून 5 वर्षानंतर 1 रुपया बी खर्च करणं नाही लागणार आहे. फक्त जे रॅली आहे त्याच्यावर खर्च कर, 1 रुपया वाटू नको. इथून 5 वर्षानंतर तू शुअर आहे, म्हणजे इथून 5 वर्षानंतर तू निवडून येणारच आहे. आणि जर कधी तात्या ह्या वर्षी निवडून आला तर इथून 5 वर्षानंतर तुला याच्या तिप्पटनं मतं भेटन आणि चांगला बहुमतानं विजयी होशील. आणि जर तात्या निवडून नाही आला तरी तू इथून 5 वर्षानं निवडून येशीलच. म्हणजे दोन्ही इकून फायदा त्यालाच आहे. आणि त्याच्यात म्हटलं तुला आता पैसे घेतले आहे. हा, याच्यात तुले 15 लाख रुपये बी भेटले फुकटा फाकटाचे. आणि इथून 5 वर्षानंतर जर तू जितून आला तर तात्याला 15 लाख रुपये देजो, नाही तर नको देजो. वा वा, सोन्यांचे त्या काय दिमाग आहे बा तुमचं. मस्त पाय भरले का? मला काही धावपळ बी करून नाही दिली. तुम्ही सरकार मला 15 लाख रुपयाचा फायदा करून दिला ना. हा, तुम्ही आपापला मस्त फायदा करून घेतला 10 लाख रुपयाचा. मस्त रे, लय दिमाग आहे तुम्हाला. चला चला, घरी जातो मी आता आणि तुम्ही घरी चला. हा, आम्ही घरी जातो आता. असं दिमाग पाहिजे होतं रे बा मापाशी. न काय करता 10 लाख रुपये हे खाल्ले आणि इकडल्या तिकडल्या लोकांचे खाल्ले. काय दिमाग आहे बा याच्यापाशी. चल येतो मग चेत्या. आता सकाळी काय होते काय माहित. जाऊ दे ना सोन्या, आपण तर माल छापला ना, बस आपल्याला काय घेण देणं. आणि ते बी कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही राहू नाही. हा, त्याला सगळं बरोबर आहे, पण कसं आहे आपला एक जवळचा माणूस आला तर कसं मग नाचाले मजा येईन म्हटलं रॅलीतनी, नाही त्या ईश्वरानं. अबे हावले का, आता विचार केलाच नाही. आलता भलता कोणी निवडून येईन तर मग मजा नाही ना त्याच्यात. आपल्या तिथं काही आहे नाही म्हणा. आपण लोकांनी किती काही केलं तरी लोकांच्या मनात जे आहे हा तेच करते. चल येतो मग मी. देऊ का, नाही तर गाडी सोडून देतो ना तुले. 2 मिनिटाचा रस्ता नाही आता, त्याच्यासाठी कुठं गाडी काढत बसतं. जातो मी पैदल. पाहिजो बरोबर जाजो मग बा. आपण घरी मस्त जेवण करा, झोपून राहा आता. आई दरवाजा उघड बरं. कुठं गेलता रे उभार झाल्या इतक्या वेळचा? हा, रातू राहिली, 11 वाजू राहिले रात्रीचे. कुठं घुमत असते एवढा? जेवाले वाढ तू पहिले. ये अंदर ये, हात पाय धुवून. अरे ये रे जेवाले, ताट वाढलं ना. ये, तोंड दुकान लावून राहिला काय? आणि तुमचं झालंच नाही का मतलब पेनं? का आता पूर्णच बॉटला खतम करून टाकतात त्या? काय हरामखोराने एवढ्या मोठ्या 5-5 देऊन दिल्या, त्याला अक्कल नाही. अरे काय होय बाबा हे, हा आज तर 2-2, 3-3 चालू आहे. काय होय बा, पैसे भेटले काय कुकडून उमेदवारापासून? पैसे नाही, इकडे पाय किती मोठे बक्षे पडले आहे. पैसे कायले भेटले? हे पाय दारूचे बक्षीस भेटले. हे पाहून घे किती मोठा आहे तर. काय होय बाबा हे, कोण दिलं एवढं मोठं? हा, ते बी 5-5. कोणता उमेदवार होय बाबा तोच येते मग निवडून. अरे वामन भिंगोटे वाय ना तो. वामन भिंगोट्याने दिले ते 5-5. एक त्या आईच्या नावाचा घेतला, एक त्या आई नावाचा घेतला, एक मायबापाच्या नावाचे असे 2 आणि एक आपला, म्हणजे असे 5 बक्षे बरोबर घेतले ना. त्याला माहित नाही काय माय घर होय म्हणून हे? हा, तरी दिले का त्यानं? अरे छोटा म्हणे त्याला जाऊ द्या, पण तुम्ही सगळे जण मला मत देता म्हणे बा. हा, मी म्हटलं 14 जणांचे मत तुले फिक्स आहे आणि मी त्यालाच मत देतो. त्याच्या ऐक पहिले त्यानं माझ्या कामच बाहेर करून टाकलं. आता काय भाई एवढं प्या लागते का? बोलणं नाही उराल तुम्हाला बरोबर. 2 तर आताच ढोकसले, आताच करताय खतम. अरे 2 महिन्याचा प्रोग्राम आहे ना तो. इतक्या लवकर खतम होते का? रोजच्या 2 घेतल्या तरी. माझ्या नावाची कशी काय दिली त्यानं? त्याला तर माहित आहे मी पेत नाही म्हणून. आणि मग आईच्या नावाची मला माहित आहे तूही नाही पेत, आई नाही पेत, आजी नाही पेत, आप्पाही नाही पेत. हा, पण म्या काय म्हटलं का खोकला झाल्यावर आम्ही म्हटलं हे झाकणानं पाचतो तर देऊन दे म्हटलं बा 1 बक्षाच्या त्याच्या नावाचा. त्यानं दिली बा. मग काय जमलं आपलं काम. म्हणूनच यानं वावर गाण ठेवलं ह्या गोष्टीसाठी. तात्याला फोन करून सांगा लागेल ही गोष्ट. हा बोल जेत्या, काय म्हणतं? अरे तात्या इकडे तर म्हटलं वामनराव भिंगोट्यानं बियरचे बक्षे पाठवले. हे पा मा घरी तर 5 आले. अरे त्या इथं तर फक्त बियरचे बक्षे झाले, लोकांच्या इथं बियरचे बक्षे आले, पैसे आले 2-2 हजार रुपये मतानं. काय गोष्ट करू राहिला तात्या? म्हणलं बायकलाच्या मायाबीन का
का हो बाबा कसे कामं करता तुम्ही हा फक्त बिअरचे बक्षीस घेतले अरे बाकीच्या तर म्हणते 2-2 हजार रुपये दिले म्हणते काय गोष्ट करू आला मग झालं कॅन्सल त्याला मत देणं त्यानं पैसे नाही दिले ना फक्त बिअरच्या बाटलाच दिल्या असं थोडी जमत असते कॅन्सल मग त्याला मत ज्याच्या घरी 4 जण असन त्याला 12,000 रुपये ज्याच्या घरी 2 असन त्याला 4,000 रुपये असे पैसे वाटले मग तर तात्या सरकच लक्षात येऊ राहिलं का त्यानं वावर गाण ह्याच गोष्टीसाठी ठेवलं म्हणून तरी तर म्हटलं एवढा पैसेवाला माणूस आणि वावर गाण ठेवून इलेक्शन करू आला हा मला डाऊट आलताच पण कसं आहे पक्क माहित नव्हतं ना आता मला नामदेवरावचा फोन आलता आणि त्याच्या बाद 10 मिनिटा बाद आता दिलीप भाऊचा आलता त्याच्यानं मला लक्षात आलं आणि माझ्या आजूबाजूच्या घरवाल्याला भेटलं म्हणते ते घे रे जेवून घे ना पहिले गोष्टीच करशील काय किती वेळ ताट वाढवून ठेवलं ते घे जेवून घे पहिले ते 2 मिनिटं आहे 2 मिनिटं फक्त थांबणं तात्यासोबत बोलवाल ना महत्वाचं आहे ना मग अशी गोष्ट झाली तात्या ते मग जरा आता कठीण काम झालं आपलं हा मग आपल्या भाषणाचा काही फरक पडला पाहिजे आता या लोकांवर लोक इमानदारकी दाखवली पाहिजे गावाची आता काही हो तिकडे जर लोकांना खरंच गावाची कदर येत असन तर लोक सकाळी विचारपूर्वक मतदान करन नाही तर काहीच नाही मग जे झालं ते होयन बस चल जेवण करून घे झोपून रा बाबू मी आता जेवण करू आलो झोपतो आता कायची भाजी केली बाई हे हा तुला माहित आहे का मला आवडत नाही म्हणून चुपचाप खाना असेल तर खाय नाही तर उपाशी राह जास्त नाटक नको करत जाऊ याची भाजी नाही खात त्याची भाजी नाही खात कायची भाजी करावं रे रोज रोज त्याला कसा काय दिला मोहननं पाठिंबा तात्याले हा तुमचाच काही ना काही हात असन त्याच्यात मला असं वाटवाल 3 जणांचा काही ना काही तुमचाच हात आहे मग कायले मला उभं ठेवलं तुम्ही हा तुमचा असा काही छळछपट होता हा तर मग मला कायले उभं ठेवलं मी तर पहिलेच उभं नव्हतो राहू राहिलो सांग ना सुमन भाई सांग ना तुमच्या नातवाले काहून असा मॅच काय करू राहिला हा आमचा हात होता म्हणते त्याला पाठिंबा देणार आमचा कसा हात राहील काही लेखा कुकडे उघडे बोलता का मी तू त्याच्या काय मिटिंगा झाल्या काय नाही आम्हाला तसं माहित राहील आम्ही त्यासोबतच दिवस रात्र होतो पडलं चला जग्गू भाऊ माकोडे मग तुम्ही मला पाठिंबा देऊन द्या काय म्हणता आता मी मीटिंग घेतो मग सगळ्या गावाला बोलावतो डबल किती वाजले आता 11:30 वाजले हा अर्धा घंट्यात मीटिंग घेऊन घेतो तुम्ही मला पाठिंबा देऊन द्या कसं तुम्ही नाही येसान कमीत कमी मी नाही येन तर मी तर येन अबे काय बोला तू डोक्यावर पडल्यासारखा हा काय बोलून करायला मी काय देऊ बे तुला पाठिंबा तू देऊन दे मला पाठिंबा अरे मी कसा काय देऊ मी तुमच्या पहिले उभा होतो ना अबे मी होतो त्या पहिले तू नव्हता मग पहिले तुला नंतर येणं उभं केलं आता कसं करावं मग अरे आता तुम्ही मला उभं केलं तर सरपंच पदी तुम्ही म्हणून राहिले का निवडून येतं तू चारी बाजूला त्याहीच हवा आहे नसा आहे तसा आहे कुकडे गेली माही हवा काही समजूनच नाही राहिलं कुठं फेकू राहिला तो शताचा पंखा हवा कुकडे फेकू राहिला काय तर निशाणी दिली शताचा पंखा हा आणि हवा तो भल कुकडेच मारू राहिला कायच्या माझ कटका मी पहिलेच उभं नव्हतो राहू राहिलो मला माहित होतं ना असं होणारच आहे म्हणून तू कायलेच टेन्शन घेऊ राहिला एवढं होते ना लेका बरोबर चुपचाप राही ना आता सकाळपर्यंतची गोष्ट आहे हा फालतू नाटकं नको करू सकाळपर्यंत थांबून जा आता जे होयन ते होयन आणि काय लेका भयासारखं भाषण देऊ राहिला होता विमानतळ आणतो रेल्वे स्टेशन आणतो तू साधा सरपंचच बनणार होता म्हटलं तू काय मुख्यमंत्री नव्हता बनवायला भयासारखा बुरवाला खरं शिकला सवरला आहे तू मला तर वाटवायला काय का फुकट आम्ही तुला उभं केलं काही लावता कायची हा माया ना तू गुन्हाचा आहे म्हटलं असाच वकिली नाही करू आला पाहिला किती गुन्हाचा आहे मेन गुन्हे आहे पुरा मेन गुन्हे आहे साधा गुन्हागार भागाकार नाही त्याला हा आणि चांगला गुन्हाचा आहे म्हणजे काचा गुन्हाचा आहे तर तो सरपंच पदी उभा होता ना तो म्हणून राहिला तर विमानतळ आणतो म्हणे रेल्वे स्टेशन आणतो म्हणे होती नाही का तू तिथं आता त्यानं म्हटलं तर मग तो आनंद ना त्याला एक चान्स तर द्या तुम्ही आता गावातल्या लोकांनी निवडून दिलं पाहिजे तो सरपंच पदी आला का तो आणते मला भरोसा आहे माझ्या नातवावर आजी एक तूच आहे का माझ्यावर भरोसा करतं बाकी आईला सांग समजावून चला इथून जास्त डोकं खराब करू राहिला आता चला लवकर गेले का सगळे आपल्यालाच म्हणते आजी तू इले का पागलासारखा बोलू राहिला का विमानतळ आणतो रेल्वे स्टेशन आणतो तू खाली सरपंच पदावरच उभा होता ना हा तू काय मुख्यमंत्रीच्या पदावर उभा होता काय उकडे बोलतं जे 4-5 जण होते तुला मत देणारे ते आता काय मत देते तुले हा म्हणून आम्ही शिकला सवरला होता म्हणून मत देऊ राहिला होता म्हणून आम्हाला थोडी माहित होतं म्हणा भया डोळे असा आहे म्हणून जाय आपलं काम कर दिमाग नसल्यासारखाच करते माय कोणीही गडबड करू नका कृपया कोणीही गडबड करू नका एक महिला आणि एक माणूस जाऊ द्या चला बाई तुम्ही जा त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही जा काका अरे अशा ना तर दिवसभर होईन नाही मग मतदान दिवसभर मतदान चालणार असं ना अबे मग तुला घेणं असं दे मत नाही तर होय घराकडे चालता पाहिजो हा टकला लयच खावला हा बोल नको जास्त जोऱ्यानं त्याला ऐकू गेलं ना बस चुपचाप एका पाठी एक गा एक महिला आणि एक माणूस पहिले सांगू राहिलो एक बाई आणि एक माणूस चालत शानपणा नाही करायची म्हणतात हा आणि जे बुढे बाडे आहे त्याच्याकडून चालणे नाही मग त्याची डायरेक्ट लाईन लागत शिल्लकचे काम नाही करायचे फालतूचे आडवा तिरवाला दिसला कोणी तर पाहून घे जा मापेक्षा बेकार नाही मग कोणी हा चांगले तोडून कधी एखाद्याचे अशानं दिवसभर चालन त्याच्याकडे दिवस हो का रात्र हो का 4 दिवस लागो असंच चालन गडबड नाही करायची कोणी शांततेत करा मतदान शांततेत करा गडबड नका करू एक महिला आणि एक पुरुष असं चालू आहे सगळं इकडे समीकरण समजले ना आणि जर का मला कोणी आडवा दिडवा दिसला तर त्याला तिरपा करून झोडपीन एवढं लक्षात ठेवा समजले सगळं बरोबर असतं चालू आहे तात्या अरे होय कुकडे गाडी कुकडे घेऊन येऊ राहिला म्हटलं तू चल लवकर तिकडे लाव नाही तर चांगला झोडपीन धरून कोण होय कोण तू
अरे मी साहेब उमेदवार आहे ना सरपंचपदी उभा आहे ना मी. लवकर तिकडे घे, नाही तर आवा करून झडपीन. तू उभा असो काही असो मला काही घेणं नाही. लवकर तिकडे लाव गाडी. सांगू राहिलो ना तुला. इथं दिसू राहिली का एकाची गाडी? शानपण नाही मारायची. लवकर तिकडे लावतो साहेब. बस तिकडेच लाव, इकडे आणायचीच नाही बिलकुल. दिसू राहिली का तुला इथं कोणाची गाडी? सगळं काही व्यवस्थित चालू आहे साहेब, काही गडबड तर नाही आहे ना? पाहिजे बा कसं आहे, बदमाश आहे उमेदवार काही त्याच्यातले, म्हणून म्हणून राहिलो. बदमाश तर तू वाटवाला मला सगळ्यात जास्त. सगळ्या उमेदवारापैकी मला बदमाश तू वाटवाला. डायरेक्ट गाडी आणवाला इथं मला विचारवाला. तू होय कोण मला विचारणार होय कोण? अरे आता तर सांगितलं साहेब तुम्हाला, मी उमेदवार होय ना. बासरी माय निशाणी आहे, उमेदवार हो ना मी सरपंचपदी. तसं नाही विचारवालो मी. तसा कोण आहे तू? तसा तर मी तात्यालेले होय, कोणी ओळखते मला गावातलं. अरे तसा नाही ना रे, तसा नाही ना. तसा म्हटलं तू पदावर कोणत्या हे सांग मला. तू मला विचारवाला ना तू, तर तू कोणत्या पदावर आहे मला विचारणार हे सांग. हा कोणता नवीन कायदा आला आता तुम्हाला असं थोडंसं विचारलं बी तर त्याच्यासाठी पद पाहिजे, हे तर नवीनच आलं. अबे आमच्या माणसाला द्या, तू मला विचारवाला ना. काय सगळं बरोबर चालू आहे काय? हा तू काय माझ्या साहेब आहे का म्हटलं वरचा? असं म्हणणं होतं मायवाला. शिल्लकचा काय बोरवाला जास्तीचा? हा आगाव चालवाला का जास्त आगाव चालवाला काय? करू का झाली उमेदवारी पद्धत रद्द? करू का उमेदवारी पद्धत रद्द झाली? शिल्लकचाच बोरवाला तवाचा बोरवाला का रे? तुम्ही दोघं ना तुमच्या दोघांनी समजू राहिला काय? हा कुकडे चालला, याला जरा समजावून सांग ना. लवकर निघ इथून. चालीचे मोजका कुवा घेऊन लवकर निघ. दिसला नाही पाहिजे इथं. आखरीपर्यंत नाही दिसला पाहिजे. मतदान झालं ना त्याला सकाळी. चल निघ लवकर निघा इथून. एका जणी भटकला पाहिजे इथं जर दिसला चांगलं तोडून टाकी. लवकर काढ झाली मोजका कुवा इथून. लवकर काढ, लवकर पाणी होऊन जाय. दिसला कधी तर पाय कधी. तुमचं काय रे पद्धतशीर चालू आहे लाईन. पाहिजो ब्रेक बरोबर दाबतो. हा त्याचे ब्रेक बरोबर काम नाही करत. बात आणतो येईल मतदान करून. थांबा इथंच तुम्ही सगळेजण. पुढ्या बाड्या लोकांचे लय मत करून आणले पण चेत्यानं सोन्यानं नाही. आतापर्यंत सोन्यानं मारले ट्रिप, आता चेत्या मारवाला. मत झाले पाहिजे ना मोहनदा. मतच तर महत्वाचे आहे. जेवढे जास्त मत होईल तेवढं माहित पडलं आपल्याला काय कसं आहे तर. तू रे गडबड नाही करायची फालतूची. तू सांगू राहिलो लय वेळचा गडबड करू आला तुले. हाकलं लवकर घरी. हा फालतू चंगळ नाही पाहिजे. चुपचाप मतदान कर आणि लवकर मोकळा घरी होय. अरे साहेब मला कामाला जा लागते ना. माय उद्या ना पहिले. जाय मग कामावून ये आणि नंतर मतदान कर. जाय 6 वाजेपर्यंत मतदान आहे. जा लवकर. अरे नाही ना साहेब, तसं नाही जमत ना. असं नाही जमत, तसं नाही जमत. जसं जमत आहे तसं जमू दे. नाटकं नको करू फालतूचे. चुपचाप लाईनीत लाग. लाईनीत जर इकडे तिकडे दिसला मला तर लवकर हाकली निघून. सर हो सर. तुझे काय रे घडी ऑटोने जीवराला बुड्या पाडायला घेऊन काय आहे काय? अरे पेशंट आहे ना. मग दवाखान्यात नेलं जाईल. इथं काय आणलं मतदान करायला? अरे पेशंट आहे म्हणून म्हटलं अंदर जाऊ दे डायरेक्ट. हा याच्या ऐकून उभं नाही राहिनं. जाणार घेऊन जाणं. मग हे काय विचारायचं काय चालत आहे? जाऊ का हो साहेब अंद्र? झालंच नाही काय? किती वेळची मतदान करू राहिली हे बाई, काय समजून नाही राहिलं. नाही तिला येऊ द्या पहिले त्या बाईले, नंतरच तुम्ही जा. तसं जमत नाही ना. पाना जमलं तर जमलं. हा किती वेळचं उभा आहे मी. का 7 बटणं दाबू राहिली का ते? 7 जणाले मत देऊ राहिली काय? 7 सरपंच निवडून आणते का ते? विचारा ना जरासं तिले. झालंच असं ना तिचं. आता झालं माय मग सांगा किती वेळची बटन दाबू राहिली? बटनच नाही दाबू राहिला ते. अरे बटनच दाबू राहिल्या होत्या ना. अरे का 7 बटणं दाबू राहिल्या होत्या का तुम्ही? इतक्या वेळच्या गेल्या. हा 15-20 मिनिटं झाले ना. बटनच नाही दाबू राहिले ना, काय करावं त्याच्यात? आता तुम्ही जाऊन पहा. चला इथं बोलू नका. समोर चला जा तुम्ही. जा काका अंदर जा. जातो ना बापा, मतदान करासाठी झालो ना. एक काम करा, एक बाई एक माणूस सोबत सोडा. म्हणजे लवकर आटपून जाईल कार्यक्रम. बरं साहेब. लक्ष ठेवता अंदर. हा काय झोल झपाटाचं काम नाही आहे ना. नाही तर बस आणसा नाबड मांगावर. अरे अंदर कसा आणला त्या ॲटो अंदर कसा काय आणला? तिकडे लवकर मागं घेतो. लवकर मागं घे. जास्त शिल्लकचे कामे नाही करायचे. तू सांगू राहिलो. तू समजावून सांगितलं होतं ना त्या गाड्याले. हा आता तू आला नाही. लवकर 2 मिनिटात रिवर्स घेते गाडी. लवकर घे. घेतो साहेब घेतो मांग. हे कसे पेशंट आणले ना 2 म्हणून होय. हा का दवाखाना होय का मग? पेशंट घेऊन आला इथं. हा काहीचं मतदान चालू आहे. तुम्ही उतरा इथं, मी मागं घेतो गाडी. जाऊ का साहेब? अरे जाऊ द्या मला. लय त्रास उराला. जाऊ द्या मला फक्त तुम्ही मतदान करायला. झालं का साहेब? जाऊ काय मतदान करायला यायला घेऊन अंदर? तुले लास्टची वॉर्निंग आहे माई. हा आणि त्या गड्याला सांगतो, आता जर ॲटो इथपर्यंत आला तर मापेक्षा बेकार कोणी नाही. समजला काय? सारखं हाकलीन मतदान नाही करू देईन. पण काय रे हे काय होय? काय चालू आहे? बने लिव्हर आणि टावेल घेऊन. हा म्हणजे खाली बुटं पाय कोणते घातले? काय चाल काय म्हटलं? हा तुम्ही तर मतदान करायला आले का कायले आले? टाइमपास समजून राहिले का तुम्ही? मतदानाला हलक्यात देऊ राहिले काय? हा शर्ट पॅन्ट काही घालून या लागते का नाही या लागत? अरे तुमचं सगळं बरोबर आहे, पण त्याची कुठं काय खुटी अटकली आहे तुम्हाला माहित आहे काय? दाखवा बरं यायले. दाखवा काय झालं तुम्हाला. अरे बाई तुम्ही जरासं तिकडे पहा, इकडे नका पाहू. काय दाखवू राहिला माय बिन बुटा मला? घ्या पावस आहे. मुळव्यात झाला मला. घ्या पाहून घ्या. बंद कर. नाटक लावले का इथं? मला मुळव्यात दाखवू राहिला तो. जाऊ द्या मला. त्रास उराला ह्या गोष्टीचा. म्हणून म्हणलो लवकर जाऊ द्या मतदान करायला. ह्या दोघायला जाऊ द्या जोशी साहेब. आणि तू जाय रे याच्यासोबत. बरं मी काय आहे त्याच्यात?
चल जाय रे, चल पोट्टे होय लवकर अंदर, लवकर करून येतो. जोशी सर, याला बिलकुल ऑटो इथं आणू नाही द्यायचा. आता जर ऑटो आणला तर तसा वापस पाठवून द्यायचा ऑटो. नाही, आता त्याचा ऑटो जप्त करून टाकतो आणि त्याला हाकलतो ना घरी. हा, मस्त नाटक लावले. इथपर्यंत ऑटो आणते, कधी कधी घेऊन जाईन का अंदर मशिनीपर्यंत ऑटो? काही म्हटलं नाही तर हा, काय समजून न राहिला यायचं. त्याला समजावलं मी याच्या पहिल्या पुट्टेले. आता हे आलं. मुलाचा नका करू यायचा, मुलाचा गेला डोक्यावर बसते हे. हा, आणि झालंच नाही का जायचा? किती वेळ झाला आता? मला जायला पाबर अंदर राहून. अरे ये बटकन बाहेर, काय करू राहिला अंदर तू इतक्या वेळचा? अरे येऊन राहिलो, हे बटन नाही दबू राहिलं ना म्हणून होय. आतापर्यंत कोणच नाही म्हटलं बटन दबू राहिलं का नाही दबू राहिलं. हे कोणते बटन दबू राहिले? दबून नाही राहिला. दबलं बाबा बटन, दबलं. ये चल बाहेर ये लवकर. धन्यवाद किंग सर. किंग कॉंग कोणाला म्हणून ठेवशी नाव आहे माया, फालतूगिरी नाही करायची. आणि आता याच्या बाजार इथं ऑटो आणला त्या इथपर्यंत तर चांगला सोडतीन धरून एवढं लक्षात ठेवतो. काय ते बाहेर. अरे मुळव्याधीचे पेशंट होते माझ्यासोबत म्हणून आणला इथपर्यंत. चालणं होते का त्याच्या? हा, आता जागा असती ना तर मी मशिनीपर्यंत नेला असता ऑटो. चला झालं ना तुमचं मतदान, निघा. निघ रे, निघ लवकर इथून. बाईन माणूस गेली अंदर. हा, पाठवू नका आता कोणाले. त्याचं झाल्यावर ठीक आहे सर. तुमचं काय आहे इथं? झालं ना तुमचं मतदान? चला बाहेर, गेटाच्या बाहेर लवकर. अरे ते माझ्या सोबतचे याचे आहे, बस 2 मिनिटातच येते, मग चाललं जातो आम्ही. आपण मॅडम काय झालं? सर कुठलेही बटन दाबत नाही आहे आणि मी पण दाबून बघितले. यांची तक्रार आहे का एकही बटन दाबत नाही म्हणून. अरे साहब कोई बटन ही नहीं दब रहा ना. मेरे को जिसको मत देने का है उसका भी नहीं दब रहा और बाकी के दबा के देखे तो उसका भी नहीं दब रहा. आता तर दाबलो हो साहेब म्या, चांगले तर बटन दाबू राहिले होते. याच्या अगोदर कोण गेलो होता मतदानाले? अरे बरोबर आहे, हे पोट्ट नाही गेलता का काय तोंड? यानं लय वेळचा टाइमपास केला ना अंदर. यानंच काही ना काही काड्या केल्या. आता आता फक्त त्याला येऊ द्या, मग सांगतो काय आहे ते. हा, त्यानंच काही ना काही केलं असं, त्यानं लय वेळ घेतला ना. सगळ्याचं लवकर लवकर उरालं आणि त्यानं लय वेळ घेतला. आता जर ते पोट्ट आलं तर सारखं सारखं सांगतो तुम्हाला. झोडपे द्या आणि हाकला त्याच्या ऑटो जप्त करा. जोशी साहेब तुम्हाला गरजच काय होतं तिथं जायची? हा, काय विचार लागते? अरे ते पोलीस वाले आहे, ते बरोबर समजते ना. तुम्ही जाऊन त्याला विचारवायला बरोबर तर चालू आहे ना. बरोबर आहे, मग ते खवलणारच आहे तुमच्यावर. अरे सहज विचारणारच आहे ना माणूस. काऊन नाही विचारणार आहे? हा, तर बरोबर चालू आहे ना. कशा गावातले लोक नाही आहे ना सारखे तुझे आपल्या. आतापर्यंत म्हातारा माणसाले सोन्यानं नेलं. हा, त्याच्यानंतर आता चेत्या गेला. मग त्याला तर कोणच काही नाही म्हटलं. तुम्ही जिथं जाता तिथं कारनामे करून फिरता ना. अरे यायले विचार ना तुम्ही दोघायले. दिले भाऊ नामदेव रावले काहीच नाही विचारलं ना. मी फक्त पोलीस वाले एवढे म्हटलं बरोबर तर चालू आहे ना. भल्ला गरम झाला तो मावर. आता डबल दिसतच नाही म्हणे इथं. मतदान झालं म्हणे तुमच्या तिघाचं बी. आता जर डबल दिसले मग पहा म्हणे. बोल ढेबल्या काय म्हणतं? आपल्या गावाच्या बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये ये लवकरात लवकर. मग आप्पाजी पाय कसा करू राहिला? ऐकूनच नाही राहिला तो. कसा म्हणजे कसा करू राहिला? अरे सांग ना बरोबर. कच्चा कसाच करू राहिला? तुम्ही दोघं तिघ जण लवकर या. बरं थांब, चेत्याले ऑटो घेऊन येऊ दे. येऊन राहिलो आम्ही तिकडेच. काहून काय झालं सोन्या? हा, त्या तोंडावर तर 12 वाजलेले दिसू राहिले. अरे ते ढेबल्याचे आप्पाजी म्हणते कच्चा कसे करू राहिले. आपल्याला गावाच्या बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये जाणं आहे. हा, चेत्याचा ऑटो आला का चाललं जाऊ आपण. अरे मार दारू पिते ना रे बा. दारू आहे का काय? होयनच नाही का काही ना काही. काऊन रे काय झालं? ढेबल्याचा आप्पाजी दवाखान्यात कच्चा कसाच करू आला म्हणते. तर तो म्हणते या म्हणते दोघं तिघं लवकर. अरे मार दारू पिते तात्या. काही नाही होय, काय झालं असं थोडं कमी जास्त. जातो आता आम्ही ऑटोतनी. पाहिजो काही जर वाटलं तर बिंदास मला फोन करजो. बस 2 मिनिटात हजर आहे मी तिथं. अरे झालेच 15 मिनिटं लागतील. तुम्ही 2 मिनिटात कुठून येसान का उडून येसान काय? तू फोन करतो फक्त. अरे काय म्हणते तात्या, काही भेटबुडच नाही तुमची. हा, आता आले ना तुम्ही निवडून. पहिल्या नंबरचं तर बटन पुरं खराब झालं. बटन दाबू याच्या मनानं काही ऐकू नका. हा हरभऱ्याच्या झाडावर चढून देते. माहित आहे ना मला. पुरा अभ्यास झाला नाही यायचा आता. हो काय चांगला आहे ना. मग निवडून तर येऊ दे. त्याच्या बाद पाहू काय आहे ते. निवडून आलो रे आलो का बढियापैकी पार्टी लागेल आपल्याला. पहिले सांगू राहिलो. हा, पार्टी आणि डीजे आपण म्हणून थो आणि ढोलताशे आपण सांगन तेच बस. मी काय म्हणून राहिलो, डीजे आणि ढोलताशे बुकिंग करावं लागते आपल्याला आता. आणि गुलाराचे पोते बी बुकिंग करतो. हा, टालीवर लागते. कारण कसं आहे, सरपंचपतीचं काम आहे ना. असं साधारण थोडी काम आहे. तर ऍडव्हान्स द्या लागते. पैसे देऊन द्या आमच्यापाशी. नाही जोपर्यंत उमेदवारी पद घोषित होत नाही का कोण आहे सरपंच, तोपर्यंत काहीच नाही रे बा. मला नको शिकू तू. हा, पैसे देऊन दे मायापाशी. पागल समजू राहिला का मला? हा, सोड ना हे धंदे, सोडा ना आता. जाय लवकर त्या आपल्या गावाच्या बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये जाय. त्या सोन्याले आणि याले घेऊन जा, रिंक्याले. जा लवकर. जाऊन रे काय झालं रे? हा, अरे ते ढेबल्याची आप्पाजी आहे ना, त्याला काहीतरी झालं म्हणे. पण नेमकं काय झालं विचारलं नाही काय? चल बस बरं पटकन बस लवकर. काय झालं कसं झालं पाहून घेऊ. अरे हे म्हातारे माणसं नेऊन झाले सगळे चेते. सगळ्या ट्रिपा मारलेल्या आहे. तिकून आल्यावर पैसे देऊन देता येले रिंक्याले. चला येतो आम्ही. आता डीजे आपल्याला एकदम टॉपचाच लागन. पहिले सांगू राहिलो, जर जितले तर तुम्ही साधारण कामच नाही पाहिजे. सरपंचपदी निवडणार येणार आहे तुम्ही. साधं थोडी काम आहे. थांबना राजा पहिले मोहन. रात्री तुला माहित आहे काय खेळखंडोबा चालला तर? हा, माहित आहे का नाही माहित आहे?
अरे हा ऐकलं मी ते जे फक्त तुमच्या सोबत होते त्याच्याच घरी नाही गेले, बाकी सगळ्याच्या घरी गेले. मी आता असं ऐकलं का सोन्या चेताच्या घरी गेले. त्यानं काम बिघडू शकते ना आपलं, त्यानं काम बिघडू शकते. जर त्यानं तसं काम नसतं केलं तर मग काही ना काही मला गॅरंटी होती, पण आता काही सांगता नाही येत. डामाडोल काम दिसू राहिलं मला. राम नाम, सत्य है, राम नाम, सत्य है, राम नाम. सत्य है. कोण वैरे मेलं आपल्याला काही कानोकानी खबर नाही. हा, आणि हे दोघं जण दिसू राहिले मला तर नेणारे. सगळे जण तिकडे मत द्यायला गेले ना हो. हा? अरे हा दारू पेत जाय ना, किडन्या खराब झालते ना त्याच्या, लिव्हर खराब झालते. किडनी आणि लिव्हर एकालेच म्हणते ना, मग अलग अलग असते का किडनी आणि लिव्हर? गेलं का त्या तुमचं एक मत वाया गेलं म्हटलं. निदान कमीत कमी 7-8 वाजता मरायला पाहिजे होता तो माणूस, म्हणजे एक मत भेटत होतं ना तुम्हाला. आता काय गॅरंटी आहे, मलाच देत होता का आधी कोणाला देत होता? तो तर मला दारूवाला दिसू राहिला होता. तो तर भिंगोट्याचा माणूस होता. भिंगोट्याचा एक कॅन्डिडेट कमी झाला असं समज. काल दिल्ली असं मार भिंगोट्यानं दारू बंद पेला तो. त्याच्यानं झालं त्याचं कामच भारी झालं. कोणाचं आहे असो, पण एक मत तर गेला ना वाया. जाऊ दे ना रे बा, मेला तो माणूस आणि त्याच्या मागे लागू राहिला तू. मत गेलं वाया आणि हे गेलं. आता गेला ना तो, देवा घरी गेला आता तो. चला आम्ही तरी जातो मैत्रीला 3 जण. हा जात आता, चांगलं नाही वाटत ते गावदळीचं काम आहे आपल्या. अरे मोहन, आजच्या दिवस पांटेला पण ठेवायला पाहिजे होता. हा, नाही हो, आज त्याला गिरायक आहे शांभू. आज गिरायक आहे चांगली, समाजाची अर्धा 1 घंटा. आता करीन ना 7 वाजता बंद. हा, कोण सरपंचपदी निवडून येन तर मग करून टाकू बंद, कारण धांदल राहील ना पुरी. त्याच्या नाश्त्याची गाडी पाहणं कशी चालू राहिली, धनधरप चालू राहील ना. लोक आज पुरे घरी जाय ना, कुठे गेले नाही ना वावरात. मत द्यायला गेले ना सगळे जण. चारी इकडून वामनराव आपलीच हवा आहे. जो तो म्हणवाला का बटन क्रमांक 7 चालू आहे म्हणते. ज्याला विचारलं त्याले. रात्री जो खेळ खंडोबा चालला त्याच्यानं आपणच आहे ना सरपंच. कशी गोष्ट करता? हा, किती खर्च आला कालचा खर्च विचारा ना तुम्ही. यायला विचारा खर्च. प्रल्हाद लावरे. खर्च म्हणजे ज्याच्या घरात जेवढे जण असले पेणारे त्याला तेवढे बक्षे दिले आणि 2-2 हजार रुपये दिले ना, मग खर्च तर झालाच ना. एका मतासाठी आपण 2-2 हजार रुपये दिले. ज्याच्या घरी 4 जण असले हा, त्याला डायरेक्ट 8,000 रुपये दिले ना आपण. 2,000 रुपये मत दिलं ना. दारू अलग, हा, आणि असे चिल्लर चाललर खर्चाले अलग. मग आपण नाही येईन निवडून तर कोण येईन तुम्ही सांगा. हे डीजेवाल्याला पुरे पैसे दिले. म्हटलं एडवान्स नाही, हे पुरे पैसे घे. हां, तो म्हणे नाही म्हणे, तुम्हाला एवढा भरोसा आहे का म्हणे का तुम्ही आले. मी म्हटलं मग तेवढा भरोसा आहे म्हणून तो उभा आहे ना, आणि म्हणून तर त्या डीजे सांगितलं ना. चल घे म्हटलं 60,000 रुपये डीजे आणला. तो म्हणे एडवान्स द्या म्हणे. म्हटलं नाही, हे पुरे पैसे घे. गुलाराचे पोचून आणले का? गुलारे पाहिजे होता ना. घरापाशी ट्रॅक्टर भरून पडलेला आहे म्हटलं आणून पहिलेच. आणि त्याच्यात गुलाबाचे फुलं अलग, साधे फुलं अलग, झेंडूचे हार अलग. मग खर्च लय मोठा आहे ना. फटाके अलग आणून ठेवले आहे, सगळं आणून ठेवलं आहे. फक्त इथं 6:30 वाजता घोषणा झाली, वामन भिंगोटे सरपंचपदी निवडून आले म्हणून. हां, बस झालं. धनाधन काम आहे आपलं. 5 तर वाजले आता. 1.5 घंटा टाईम आहे. 1.5 घंट्यात माहीतच पडते. राऊंड चालू होऊन जाते आता अर्धा घंट्यात. कोणाला किती पडले तर. दारू कमी पेत जाणं शंकरराव तुम्ही, त्याच्याच्यानं झालं तुम्हाला नाही का? नर्सिंग काकू काय ना झालं यायले? दारूनच झालं यायले, नाही तर काय ना झालं तर मी मरतो आता. मी तर मेल्याशिवाय राहत नाही आता. मला कच्चा वाटवायला मी मरतो. चेत्या, मराच्या पहिले एक चांगलं काम करून घेऊ. याच्या इकून मतदान करून घेऊ. तो माणूस मराच्या गोष्टी करू आला आणि त्याला कुठं घेऊन जातं तिथं मतदान करायला. होते ना लेका, होते ना. मराच्या पहिले 1 मत दिलं तर चांगलं होऊन जाईन का? कोणी एका मतानं हारते बरं. थांब, मी गाडी घेऊन येतो, पटकन टाकून देऊ त्याच्यात, आणि बस आम्ही करतो म्हणा आमचा इलाज, घरगुती इलाज करतो म्हणा. का त्याले समजावून सांगा, त्याला दारू गिरू नका पाजू. हा, नाही तर झालं त्याचं हे होऊन जाईन, खराब होऊन जाईन किडन्या. चला मी येतो. सोन्या कुठे गेला रे चेत्या? शांत राह बरं. तू शांत राह. तू डोकं नको खाऊ. ढेबल्या, याचा इलाज आपल्याच पाशी आहे. हा, घरगुती इलाज आहे. आपल्याला घेऊन जाणार फक्त तिथपर्यंत. बरं, पण डॉक्टरनं सुट्टीच तर नाही दिली. बाहेर जाऊ देईन का आपल्याला? तू त्याचं टेन्शन नको घेऊ. कसं आहे ते आप्पा जातो करू आला. जायच्या पहिले एक चांगलं काम करून घेतो ना. कोणतं काम करू आला तू? अरे हे माझ्यासाठी आणलं रे. हा, अबे विचारा सही डॉक्टरले का तुम्ही काय करून करायले. चुपचाप राह ना तू, थोडंसं रिंक्या. चुपचाप राह ना. बस राहू दे सोन्या. चल होय तिकडून, मी होतो इकडून. घे त्या बुड्याला, घे याच्यावर. अबे पण काय करून का राहिले तुम्ही, मला तर सांगा. अरे जाऊनच राहिले त्याले आप्पा. हा, मरतोच म्हणते आता, तर जाता पुण्याचं काम करून घेतो ना एक. चल घे, ढकल लवकर आणि चल जाऊ दे बाहेर. सर की आपली गाडी स्टेशनावर थांबली पाहिजे आता. कोणतं पुण्याचं काम करून घेऊ राहिलं रे हरामखोर आहे माहून. हा, माया विकून चालणं नाही, घेऊ राहिलं काही नाही. तुम्ही मायकून कोणतं पुण्याचं काम करू राहिले? अबे घेणं रिंक्या, काय पौराला टकमक. घे रे ढेबल्या, ढकल जरासा. ते डॉक्टर लोक जेवण करू राहिले, त्याच्या पहिले इथून बाहेर काढणं आपल्याला, आणि मग डबल वापस आणून ठेवून देऊ इथं. अरे देवानंद भाऊ, बंडू भाऊ कुठे गेले आपले? बंडू पाटील आले आपल्या वावरातून आता, आणि लागले आता मतदानाच्या लाईनीत. गर्दी तर कमी झाली आता.
6:30 वाजेपर्यंत आहे ना मतदानाचं. आणि पाटील आता चालले नाही, मस्त काम आहे. अरे राम 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 तात्या. अरे राम राम वसंतराव, सुट्टी मारली का आज? अरे कशी गोष्ट करता तुम्ही. आज एवढं मोठ्या गावात इलेक्शन आहे, आज सुट्टीने मारून तर काय करणार आहे. आज तर मजा आहे बुवा. तिकडे मग वावरात कोण पाहिजे, इकडे मजा करसान तर तुम्ही. आज नाही ऐकत बा, आज तर सुट्टी म्हणजे सुट्टी. मजा केली वसंतराव. काय राजू तुम्ही बी घ्या, तंबाखाची पुडी खाता काय? दे रे मोहन, एक तंबाखाची आणि सोन्याची पुडी दे. ते तर खातोच मी, पण म्हटलं चेते आला होता बुडाबुडीला घेऊन ॲटोनं, आणि हे गेले नंतर, त्याच्यानंतर जे गेले मतदान करायला, तर एकही बटन काम नव्हतं करू राहिलं. काय इच्छकपणा केला तर यायनं. मग झालं का बरोबर? अरे ते बाहेर साहेब लोक नव्हते काय, त्याईनं केलं मग बरोबर. तेवढ्यानं बरं झालं, नाही तर यायनं वांदा केला होता. ते तर बरं झालं का याच्यानंतरचे जे होते बटन दाबणारे ते हुशार होते. नाही झालं असतं एवढे मोठे मतं वाया गेले असते, ते कोणालाच नसते भेटले. येऊ फक्त दिले आता, येऊ द्या मातावडीत, मग सांगतो. त्याला काही म्हणू नका तात्या. काऊन नाही म्हणू त्याले? हा, त्याच्यानं डोक्यावर बसले म्हटलं. हा, तू डोक्यावर नको घेऊ त्याला जास्त. अबे कुठं निघून कुठं राहिले मला हे सांगा ना. ते आणलं तुम्ही रस्त्यात नाही मला. हा, अबे हे ढकलत कुठं निघून राहिले तुम्ही? अरे हो बाबा, होय काय करून काय राहिले तुम्ही दोघं जण? कुठे निवडाल त्याला? अबे कुठं निघून कुठं राहिले? पेशंट आहे ना तो. अरे तो माणूस पेशंट असल्यावर तुम्ही निघून कुठं राहिले? त्या शंकररावले तुम्ही हटा ना हो, मतदान करायला निवडाल त्याले. हे तर लय झाली होता त्या यायची. हा, हे पेशंट उचलून मतदान करायला निवड राहिले, आणि तुम्ही चुपचाप होणारे सरपंच आहे गावाचे, तुम्ही चुपचाप पाहू राहिले. फक्त एकदा आता हातात सापडू दे यायले. असा झोडपतो धरून, लय झाला आता यायचं. पेशंट आणून राहिले इथं नाही. म्हातारे माणसं ठीक होते, पेशंट तो माणूस मरायला टेकलाय, कधी मरू शकते, आणि त्याला निवड राहिले मतदान करायला. पाहिलं का तात्या? अबे तूच पाय, मोठ्या डोळ्याच्या तूच पाय. काय पाहिले लवराला मला तू? हा, पेशंटला घेऊन चालली इथं मतदान करायला. त्यानं गावातलं एका जणांनी सोडलं, हा सगळ्याला मतदान करायला नेलं. मग चांगली गोष्ट करू राहिले ना ते, तुम्ही त्यालाच बोलू राहिले काय? हे असं असते काय? हा, कोणाला घेऊन चालले? अरे हॉस्पिटल मधून आणलं ना त्या शंकररावले. तो माणूस मराच्या फिक्रीत आहे म्हटलं, त्याला मतदान करायला नेलं ते. बस झाले आता 15-20 मिनिटं. काय नाही, 15 मिनिटात खतम होऊन जाते सगळे जण. हा, 15 मिनिटं काय आता, जास्त तर काही गर्दी आहे नाही. झाला ना आता, टाइम आहे होत आला ना, अर्धा घंटाच बाकी आहे. ढकल रे चेत्या, ढकल. पकडा साहेब, लवकर राहिले. पकडा जोशी साहेब, लवकर पकडा लोकायले. 2 मिनिटं जोशी साहेब, 2 मिनिटं फक्त. हे पा, हे मराले टेकले, याची आखरी इच्छा आहे मरता मतदान करून जाणं, म्हणून आणलं आम्ही यायले. माझी काही इच्छा नाही आहे, पहिले सांगू राहिलो. यायनं मला जबरदस्ती आणलं इथं. सोन्या पाय लवकर. अरे मग तुम्ही आले कसे काय इतक्या दूर? हा, हॉस्पिटल मधून बाहेर आले कसे काय? अरे हरामखोराने आणलं मला दोघांना. हा, अरे ते सगळे जण जेवण करू राहिले, डॉक्टर नर्सा, आणि मला यायनं इकडे आणलं. तुमची आहे काय इच्छा मतदान करायची? करून घ्या मग, आता आलेच आहे तर मग सोडून देतो तुम्हाला. द्या बाबा, देतो बटन दाबून. आता कराच लागन पहिलं काही, आलो जायचं इतक्या दूर. अरे मशीनच घेऊन या इकडे, मागून चालणार नाही होत. मशीन नाही ते इकडे, तुम्हाला चालू लागेल नंतर. थांबा, तुमची गाडी टाकतो अंदर आता. पण इकडे गेटावर पोलीसवाले असून तुम्ही इकडून आले कसे काय? अरे टाला फोडला ना साहेब त्याने, इकडल्या दरवाजाचा इकडून आणलं मला. हे दुसरा दरवाजा नाही काय शाळेले? त्या दोघांना पकडा पडले साहेब, त्या दोघांना पकडा. जाऊ नका तू गेटाच्या बाहेर. निसटले भोसूरच्या हातातून सापडायला पाहिजे होते रे. भल्ला गेम भयकला. खरं आहे का हे तुम्ही बोलू राहिले ते? हा, नाही तर बस आन्सर वाढवा. 100% खरं आहे ना. म्हणे तू ऐकून कोण नाही राहिला रे? 100% खरं आहे. अरे राजा, तुले झाले ना मत सगळ्यात जास्त, त्याच नंबरचं बटन दाबल्या गेलाय सगळ्याचं. फोन लावतो मी, आणि मग बँजो पार्टी बोलावून घेतो इकडे. अरे बोलावणं काय का, टू लवकर बोलाव जरासा, जमला आपलं काम. आणि गुलाराची गाडी बोलावून घे. तुला शब्द दिला होता ना का यंदा गुलार आपलाच आहे ना, तू सरपंच बनशील. पाय बरले का बनलाले का तू? हॅलो, सातबारा गावातून बोलू आलो. मन्या सुर्वे, वकील. बोला वकील साहेब, कशी काय आठवण केली? अरे आठवण म्हणजे इलेक्शन नाही का आमच्या गावात, तर पाहिजे होतं बा तुमचं आलं धुमाल बँजो पार्टी. कधी आजच पाहिजे होती काय? हा, 7 वाजेपर्यंत पाहिजे. 7-7:30 वाजेपर्यंत. हा, 7:30 वाजतेच म्हणा. बरं तर मग 1 लाख रुपये लागीन बा. 1 लाख रुपये ऑर्डरचे, कारण तुमच्या इकडे कसा फेरा जास्त आहे ना. जे रॅली आहे याला लंबी निघते तुमची. काही बोलू राहिले का? 1 लाख रुपये कुकडले हा, कुकडेच लावू राहिले ना. 60,000 रुपये घेऊन घे, आणून घे गाडी. 60,000 रुपये लय कमी होते ना हो. काही आपलं 60,000 लय कमी होते ना. अधिक लय ऑर्डर आहे बरं आपल्यापाशी. 14 एप्रिल गणपती, हा असे चालूच राहते अधिक छोटे मोठे ऑर्डर. विचार करून घ्या. आणि गावातले लग्न बी. बरं काही हरकत नाही. कोण म्हटलं तुम्हीच आहे का सरपंच? नाही तर मग, अरे मीच हो ना सरपंच. अरे अभिनंदन सरपंच साहेब, निवडून आल्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. पण निवडून यायचंच आहे म्हटलं आपण. हा, निवडून येतोच आपण, गॅरंटी आपल्याला. अच्छा, हो काय? मला वाटलं निवडून आले तुम्ही, तर म्हटलं ॲडव्हान्स पाठवून द्या बा, अर्धे पैसे पहिले. अरे ॲडव्हान्स कायले? तुम्ही गाडी घेऊन या इथं, पुरेच पैसे घ्या ना. ॲडव्हान्सचं कामच नाही आपल्याशी. घेऊन या तुम्ही गाडी. तरी डिझेलले पैसे लागते ना. तुम्ही कमीत कमी 5,000 रुपये तरी पाठवून द्या. बरं. हा फोन पे नंबरच आहे ना तुमचा? मी तुम्हाला 5,000 रुपये टाकतो. गाडी घेऊन या तुम्ही इथं. बस आपणच जिंकलेलोच आहे. हे आता आपल्या गावातले लोक सांगू राहिले आपले
तर मग काय आहे? म्हणूनच तुम्हाला फोन केला. बरं येऊन जा तुम्ही. बस अर्ध्या घंट्यात निघतो इथून. तू टेन्शन नको घेऊ. तूच आहे. जमलं काम जमलं त्याला बनला सरपंच. आता आमच्यावाले हक्काचे कामं तूच करशील. हा आणि आता नवीन नवीन काही ना काही टेक्नॉलॉजी आणतो गावात. आणि जरा भांबायल्यासारखा नको करतो. हा हे आणतो आणि ते आणतो, विमानतळ आणतो, रेल्वे स्टेशन आणतो, असे आश्वासन देतोय नको आणि असे कामं करतोय नको. त्याच्यातून भरशील का पैसे? हा अबे पूर्ण प्रॉपर्टी जरी इकलीन चाली आणि सगळ्या घरावाल्याच्या किडनी इकल्या तुम्ही ना, तरी म्हटलं इथं एक रेल्वेचा डब्बाही नाही आणू शकत तुम्ही. एवढं लक्षात ठेवा. फालतूचे नखरे नाही करायचे, कुकडे कुकडे बोलायचं नाही. निघालं माझ्या तोंडातून ते काय. आता काय जाऊ द्या ना विषय मुळा. आता सरपंच बनून आलो मी. चला येतो मग मी. हा चांगले कपडे घालून येतो म्हटलं आपले. चांगले म्हणजे ते वकिलाचे नको घालून येतो. हा पद्धतशीर कपडे घालून येतो. ज्या दिवशी तू ना ते आपलं हे नाही केलं का रे, काय म्हणते त्याला, प्रचार म्हणते त्याला. हा प्रचार केलता ना, तसे कपडे घालतो. चल आम्ही त्याली वाट पाहतो मग बाहेर. ये लवकर कपडे घालून. काय माहित बा कोणा दिलं येले मत. मी आता स्वतः मेन खाली दिलं. या 4 जणांच्या निवडून आला का? काही जम हे ना चढून दिलं येले चांगलं झाडावर. झालं ते बँजो पार्टीचे पैसे बसते याच्या छातीवर. लागला येले 60,000चा चुना. मतमोजणी पूर्णपणे झालेली आहे. तर मी उमेदवाराचे नाव घेतो व त्यांचा बटन क्रमांक व निशाणी. तात्या लेले बटन क्रमांक 1 निशाणी बासरी. मोहन सोंडे बटन क्रमांक 2 निशाणी तंबाखू चुना डब्बी. जग्गू माकोळे बटन क्रमांक 3 निशाणी नायलॉन दोरी. मन्या सुर्वे बटन क्रमांक 4 शताचा पंखा. दिनकर पाटील बटन क्रमांक 5 गिल्ली दांडू. वामन भिंगोटे बटन क्रमांक 6 स्टील गिल्लास. मेनका हागे बटन क्रमांक 7 मेकअप किट. तर असे उमेदवाराचे नाव, बटन क्रमांक व निशाणी हे झालेली आहे. तर आता आपली प्रभात फेरी 1 चालू होणार आहे. जग्गू भाऊ, दिनकर पाटीलने दिसू राहिले हो. कुठं गेले तर? झाले पळाले ते अमेरिकेले. त्याला माहीत झालं गाववाले आपल्याला मतही नाही देणार आहे. बिनफुकट थांबून इथं काही कामाची गोष्ट आहे नाही. आपल्या मागं तसेही नाही आहे नशेही नाही आहे. पळाले ते कालच गेले. तर राऊंड 1 मध्ये ताता लेले यांना 5 मतं झालेली आहे. मोहन सोंडे यांना 0. जग्गू माकोळे यांना 4 मतं. मन्या सुर्वे यांना 8 मतं. दिनकर पाटील याला 1 मत. वामनराव भिंगोटे यांना 20 मत. मेनका आगे यांना 25 मत. मेनका आगे पहिल्या राऊंडमध्ये सर्वात समोर आहे. महिला आघाडी नाही ऐकू राहिली. डायरेक्ट 25 मतांना समोर. नाही आमच्यापेक्षा धुरंधर निघाल्या. म्हण्या त्याही बरे मतं खाल्ले रे. 8 मतं राजा. खरंच आणतं वाटले का तू? हा विमानतळ आणि रेल्वे स्टेशन आणतं काय? आता आणाच लागन ना. 8 मतं भेटले ना. आणि तो कोण होय? त्याला दिनकर पाटील आवडते. तो एक मेंबर कोणता होय? जग्गू भाऊ, तुम्ही त्याला धुरंधर निघाले हो. 4 भेटले ना तुम्हाला. राऊंड क्रमांक 2 तात्या लेले यांना 6 मतं. मोहन सोंडे यांना 0. जग्गू माकोळे यांना 10 मतं. मन्या सुर्वे यांना 9 मतं. दिनकर पाटील यांना 25 मतं. वामनराव भिंगोटे यांना 50 मतं. मेनका आगे यांना 60 मतं. हे दोन लोक अरे बा. दिनकर पाटील हे का गावात नसू? अरे हे लोकांना काय मनावर घेतलं का रे आपल्या गावातल्या? अमेरिका बनवतो म्हणून तो तर पळाला तिकडे अमेरिकेले. अरे गावाले अमेरिकाच्या बनवायच्या मांग झालं रे बाबा. बस हात जोडले बाबा तुम्हाला. महिला आघाडी काय ऐकून नाही राहिली. डायरेक्ट 60च मतं घेतले. पहिले याच्यात बरे मारले 25. आता त्याला मेकअपचं सामानच स्वस्त करून देऊ राहिले आणि ब्युटी पार्लर आणि पिको फॉल. तर काय ऐकते महिला आघाडी? का हो तात्या तुमच्यापेक्षा तर मन्या पुरला. तो बरं म्हटलं छक्के चौके मारू आला आहे ना. पहिल्या राऊंड मध्ये बी 8 मारले, दुसऱ्या याच्यात बी 9 मारले. जाऊ दे ना. कोणी येऊन निवडून काम झालं पाहिजे. फक्त आपलं गावाचा विकास झाला पाहिजे. राऊंड क्रमांक 3 तात्या लेले यांना 100 मतं. मोहन सोंडे यांना 0 मतं. जग्गू माकोळे यांना 5 मतं. मन्या सुर्वे यांना 70 मतं. दिनकर पाटील यांना 2 मतं. वामन भिंगोटे यांना 200 मतं. आणि मेनका हागे यांना 80 मतं. वामनराव तर काही ऐकूनच नाही राहिले बाबा. सगळा रात्रीचा करिश्मा होतो चाललेला. सगळी तुमचीच कृपा आहे. जनता जनार्दनची. जनसेवा हीच ईश्वर सेवा. मी आता काय जनसेवा केली बुवा फक्त. आता ते ईश्वर सेवा करू राहिले. पाहिली ना तुमची. सगळ्या गावानंच पाहिली ना कशी जनसेवा असते ते ईश्वर सेवा असते. सगळ्यांनाच पाहिली. अशीच थोडी काय बाबा तुम्ही एवढ्या रुपयाचा डीजे घेऊन इथं पहिलेच उभे आहे. तुम्हाला सगळंच माहित आहे ना. टालीभर गुलार पहिले जाणून ठेवला ना. मला सगळंच माहित आहे का आपणच आहे म्हणून. विकासाचे कामं होईन तात्या. टेन्शन नका घेऊ. विकासाचे कामं होईन गावातले. मने चांगले छक्के झोडपू राहिला. हां मनेले बरे भेटले ना. 70 मतं भेटले ना तात्या. तुम्हाला तर 100च भेटले फक्त. आपला तर कुठंच ताल नाही दिसू राहिला मायाबीन. 8, 9, 10 याच्यावर तर काही आकडेच नाही चालले. झालं गेलं आपलं पांदान भयकलं. जाऊ का घरी आता? अरे थांबा ना. एवढा मोठा पैसा खर्च केला आणि कुठे चालले? थांबा जराशे. राऊंड क्रमांक 4
तात्या लेले यांना 500 मतं, मोहन सोंडे यांना 0 मतं, जग्गू माकोळे यांना 3 मतं, मन्या सुर्वे यांना 1 मत, दिनकर पाटील यांना 0 मत, वामनराव भिंगोडे यांना 800 मत आणि मेनका हागे यांना 1000 मत. तात्या काही एक एक पायरी चढू राहिले का तुम्ही? हा अशानं पुरे राऊंड खतम होऊन जाय. हवा होईन का तुम्हाला 1000 मतं? माय तर काही 10च्या वर तर आकडाच नाही चालला. काय 5-50 लोक ओळखते का मला गावातले? वामन भिंगोटे तर काही ऐकूनच नाही राहिली म्हटलं. चांगलीच चरकी घुमू राहिली त्याचीवाली. चांगले लंबे लंबे चालले ना. मेनकाबाई नाही ऐकू राहिली आपली. मेनकाबाई तर नाही आहे निवडून. मला तर या दोघापैकी एकाचा चॅनल दिसू राहिला. हा मेनका नाही तर मग भिंगोटे. भिंगोटे जन जग्गू भाऊ भिंगोटे जन, कारण भिंगोटे सारखा खर्च नाही केला ना मेनकाबाईनं. मेनकाबाईले का फक्त महिलाचेच मत आहे. राऊंड क्रमांक 5, तात्या लेले 15 मतं, मोहन सोंडे 0 मतं, जग्गू माकोळे 0, मन्या सुर्वे 0 मत, दिनकर पाटील 0 मत, वामनराव भिंगोटे 1200, मेनका हागे 1500. चला चला घराकडे चला, झालं आपलं काम. गेलं आपलं कामातून गेलं म्हटलं. चला घराकडे चला. बरं झाले का? हा ऍडव्हान्स नाही दिला, डीजे बुक नाही केला, ढोल ताशे नाही सांगितले, नाही तर झालं अधिक पैशाला चुना लावत होते तुम्ही. ते दिनकर भाऊ आहे, दिनकर भिंगोटे, ते सरपंच बनलेले आहे. काही टेन्शन घेऊ नका. तेव्हा त्यानं पहिले डीजे बी आणून ठेवला होता, त्याला सगळंच माहित होतं. एक टाली भरून गुलारी आणला. झालं काही आता डोक्याला त्रास घेऊ नका. चला झेंडू बम लावा आणि घरी झोपून राहू आता. आणखी 2 राऊंड बाकी आहे. 7 राऊंड आहे. अरे थांबा ना हो तात्या हो, अधिक 2 राऊंड बाकी आहे ना. आता पाऊस द्या ना. कोण आहे तर सरपंच? आपल्याला तर माहित आहे का आपला माणूस नाही आहे म्हणून. मोहन तू फायद्यात राहिला राजा मांग होऊन. हा पाय तेव्हा पाठिंबा असून काहीच कामाची गोष्ट नाही झाली रे बा. याच्याहून समजलं का काही नाही. फक्त हवेत होता तू नाही. मोहनले चालवतो, मोहनले मत आहे. बिनफुकट माझे पैसे चालले गेले. आपल्याला वाटाले पुरलं असतं मायाबीन दारून पैसे. आपण सरपंच बनवत होतो. आपण बसलो ज्या मायाबीन 1-1 रुपया जमा करत इथं. नाही तर काय तर पुढच्या खेपीनं उभं राहतो आणि यायले डायरेक्ट म्हटलं ड्रामानं दारू पाचतो. राऊंड नंबर 6, तात्या लेले 1 मत, मोहन सोंडे 0 मत, जग्गू माकोळे 3 मत, मन्या सुर्वे 500 मत, दिनकर पाटील 0 मत, वामनराव भिंगोटे 2500 मत, मेनका हागे 2000 मत. डीजे वाल्या आता जरा म्हटलं पाहिजो, गाणे लावाले तयार राहायचो. बाप्पा लेका कायले म्हणते 2500 मत? एवढे मोठे तोड देऊ शकते का कोणी? झालं ना हे. मेनकाबाई तुमचं सांगता नाही येत. आता एकच राऊंड राहिला. बस तुमच्या दोघापैकीच आहे. बाकीचे कोणाचे चान्सेस आहे नाही. एक तर तू बनतो सरपंच, नाही तर भिंगोटे बनते. पण कोणी बना, पण गावाचं पाहिजे बा थोडंसं, नाही तर बस झालं. चला 7 राऊंडपैकी 6 राऊंड झालेले आहे. आणि कोण योग्य सरपंच पदे निवडण्यासाठी गावकऱ्यांनी कोणाला निवडून दिलेला आहे आणि कोण योग्य तो सरपंच गावकऱ्यांनी निवडला आहे गावाच्या विकासासाठी व भविष्यासाठी व भवितव्यासाठी आणि माणुसकीचा माणूस, तर ते आता आपण राऊंड 7 मध्ये बघूया. मोहन सोंडे यांना 2 मत. अरे माय नाव सोडलं काही आहे ना? अरे माय नाव घेतलंच नाही ना. अरे इन्स्पेक्टर सर माय नाव घेतलंच नाही ना. अरे असंच नाही ना तुम्हाला मत म्हणून नाही घेतलं. तेव्हा बरं गलतीनं मोहनले भेटून गेले 2 मतं. ते तुमचेच होय. या 7व्या राऊंड मध्ये तुम्हाला 2च मतं होते. हा असं होऊ शकते. बरोबर आहे. गलतीनं ते मोहनले 2 दाबून दिले कोणतरी, नाही तर ते 2 मतं मला भेटत होते. झालं ना हो तात्या, आता काय राहिलं तुमचं? काहीच नाही आहे ना. आता झालं ना. पाहू तरी आता कोण जिंकते कोण नाही सरपंचपदी. ते 2 मतं कोण दिले असं मला? कोण देणार आहे? सोन्यानं चेत्यानं दिलं असं तुला मत. अरे आमचे तर आहेच नाही. इलेक्शन कार्डच नाही. आम्ही कुठून देऊ मत? म्हणजे तुमचे इलेक्शन कार्ड आहेच नाही. हा आणि तरी मापासून पैसे घेतले तुम्ही मतं घ्यासाठी? अरे बापरे लय चपटा आहे तुम्ही तर. जाऊ दे ना आता. इथं भाजभाजा करता काय? चुपचाप पाना आता. जाऊ द्या 2 मताले का चाटता का द्या. पण मला विचार पडला का 2 मतं दिले कोण मले? कोण होय बा ज्याला मी एवढा आवडतो? जग्गू माकोळे यांना 3 मत, मन्या सुर्वे यांना 2 मत, दिनकर पाटीलांना 0 मत, वामन भिंगोटे यांना 1800 मत आणि मेनका हागे यांना 2000 मत. चला फोडा फटाके फोडा. एक मिनिट. तात्या लेले यांचं सांगितलंच नाही आपण ना मतांचं, विसरलो होतो. तात्या लेले यांना 20,000 मतांनी विजयी झालेले आहे. तात्या लेले तात्या सरपंच पदाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. सर्व गावकऱ्याकडून तुम्हाला एवढे मतं मिळाल्याबद्दल खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. अरे कहून तात्या एवढा मोठा आनंदाचा क्षण आहे, तुम्ही कहून असा उदासल्यासारखा चेहरा करून आहे? नाही मोहन असं लय वर्षातून एकदा झालं का इमानदारी जितली माणसाची. हा आता धडाधड कामं झालं. धडाधड घे रे सोन्यांचे ते लावडीचे आता. शांताबाई त्या नवरा जितला व. शांताबाई सरपंच झाली तू. चला जाऊ द्या, काही गम नाही. चांगल्या माणसाच्या हाती भेटली सत्ता. डीजे बुक केला होता ना तुम्ही? सांगा त्याचे पैसे किती द्या लागते आणि लावा इथंच लावा डीजे. हा काय बा 80,000चा डीजे आणला होता. 80,000 रुपये देऊन देता त्याले. मी सांगून देईन. करा आनंद करा बुवा आता.
टेन्शन नका घेऊ वामन काका, तुम्ही नाचा, सगळे जण आनंदी व्हा याच्यातनी. हा, कारण आपला तात्या सरपंच झाला आता. चला घ्या सोन्या, मी आणतो आता पाहिल्या फटाक्याच्या. हा, आणि तू गाणे लावायला डीजे वाल्याले. चल लाव म्हणा ताकद ना. तात्या आपली थार गाडी आणतो, त्याच्यावर उभे राहा आता तुम्ही. आता लोड नका घेऊ. चलो. कुठे गेला रे हा चेत्या, कुठे गेला? फटाके आणायला गेला ना तो. मोहनदा बाय रे, मोहनदा नाही ऐकत नाही. मोहनदा भला बारीक नाचते. अरे मोहनदा, एवढ्या आवाजात नाचू राहिला राजा तू? हा, अरे काना बहिरे होईन ना त्याले. काही होत नाही, हाताला कमी आवाज झाला. तो पाहिजे होता गणपतीतला डीजे, मला तसा पाहिजे, तेव्हा मजा येते नाचाले. अरे सोन्या, तात्या कुठे गेला रे? तात्याने दिसू राहिला ना. घरून येतो म्हणे कपडे घालून. आपल्याला गुलार आणा लागन आणि बॅनर लावणार म्हटलं चौकात नाही. चल चौकात पहिले बॅनर लावून देऊ. चल चल लवकर. भावी सरपंच झाला म्हणून आपण लावलंच तर नाही काही. कुठे गेले रे बुवा हे पोट्टे? जाऊ दे, आपल्याला काय, आपण पहिले नाचून घ्या. मोहन तर भल्ला बारीक नाचू राहिला. कधी पाहिलंच कुठं तुम्ही त्याचं नाचणं? त्याच्यासारखं तर नाचणं नाही जमत. कुठचे वरे बापा बापा, हे गावातले लोक काय वरे हे? हा, पुरे हे वाटते बा मत देणारे, भल्लेच नाचू राहिले ना. अरे सोन्या, म्हटलं पुरं राजा गाव सांगू ना, पुरीच्या पुरी गर्दी तिकडे जा वाटते. नाही तर मग कुठं राही ना आता. हा, गावात आपलं लाईन आहे तर सगळी सगळी मजा तिकडेच आहे. पुरे गावातले लोक तिकडे आहे ना राजा. हे पाय बरं पुरं सांसून दिसू राहिलं ना. चला उतरा खाली, चला पटकन तिकडे नाचाल. चला. गुलाराचे पोतं कुठे ठेवले तुम्ही? तात्याच्या घरापाशी टाली आणि मुंड लागलेलंच आहे. चला उतरा पटापट खाली उतरा. आम्ही आणतो गुलाराचे पोते. तात्या, कॉंग्रॅच्युलेशन. हा, सरपंच झाले बाबा. नाही मी पाठिंबा दिला म्हणून झाले, नाही तर काही चान्स नव्हते तुमचे व्हायचे. हो नामदेवराव, तुम्हाला वाटते का म्हटलं मोहन पाठिंबा दिला म्हणून बा आपले तात्या निवडून आले? 1% गॅरंटी नाही मला तर, 1% नाही. येले पाहून कोण देते रे बा? मग कोणी देत नाही ना. हा, अरे ते दोघं जण कुठे गेले? सोन्या चेत्या कुठे गेले? गेले असन गुलार आणाले. कुठं जाते ते? तुमच्या घरापाशी पाहिलं नाही का तुम्ही? किती मोठी टाली भरून आणलं होतं. त्याचंच होय वाटते ते. पहिलेच फिल्डिंगमध्ये होते वाटते हे. अरे वामनराव भिंगोट्याचाच होय म्हणते सगळं. हे डीजे त्याचाच होय आणि आपलं ते गुलार बी काय आहे तर त्याचे पैसे कबूल आहे, त्याला देऊन द्या लागन. मोहन बाहेर अशी ना राजा एवढ्या मोठ्या आवाजात नाही. हा, एवढ्या मोठ्या आवाजात नाचू राहिला आणि गावातले लोक तर मला समजून नाही राहिले एवढे मोठे. ते पुले मला मत देणारे वाटते नाचू राहिले. सर काय टाक जिल्हा परिषद पाशी, आम्ही येतो त्या मागून. चल सोन्या, चल पटकन. चल चल लवकर चल. टाइमपास नको करू इथं, मजा झाली जाईन. मग काय करशील? चेत्या, मी चंगतो वरत, तू राय खाली. तू खालून फेक, मी वरतून फेकतो. तात्या कॉंग्रॅच्युलेशन सरपंचपदी निवडून आल्याबद्दल. अरे आले का रे बाबा तुम्ही दोघे जण? कुठे आहे तो? काय कलरचा कुठे आहे? आलीच काय तिकडे? ते का होय काळ्यान पांढरा म्हणून राहिला का मोहनदा? थांब, तुला आता लाल लाल भोर करतो चांगला गुलारानं. थांब. कॉंग्रॅच्युलेशन तात्या. हा, सरपंचपदी निवडून आले. आता आमच्या कामांनी थांबले पाहिजे. कोणते काम आहे तुमचे? चोरी चपाटीचे कामं सोडून दुसरे कोणते कामात नाही तुम्ही? तुमच्या चोरी चपाटीच्या कामात नाही आहेत. ए डीजेवाले, ए ऑपरेटर, चल गाणं चांगलं धडा चला. हा, चांगला ला. सरपंचपदी निवडून आला ना. हे का पिक्चरचे गाणे लावून राहिला का तवाचा? चला. फटाके फटाके कसे आहे तात्या? कसे आहे पॉवरफुल फटाके? लहान नाचू राहिले बा घरातले लोक. तो मोहनचे का पाय दुखते का नाही दुखत? तात्या तुम्हाला नाचा लागन, एवढं लक्षात ठेवा. चौकात नाही या कपड्यावर मला नाचता नाही रे बाबा. पहिले सांगू राहिलो, हे कपडे काढ जा आणि मग नाच जा. काही हरकत नाही, पण नाचा लागन. सरपंचपदी निवडून आले तुम्ही. अरे लावणार रे, लावणं. जो पत्ता करतो फुल पॉवरफुल ते गाणं लाव लवकर. लावतो रे, लावतो. थांब, लावून राहिलो. असं चल दे आता. जाऊ दे रे समोर, का दिवसभर इथंच करता काय? जाऊ दे समोर, जाऊ दे. काका आणि काकू आता टेन्शन नका घेऊ. आता तुमचे कामं एवढं नाही आणि गावातला विकास एवढं नाही. माहीत पडते ना आता, माहीत पडते. सरकी चौकात टाक रे गाडी. इथं तिकडे टाइमपास नको करू. सरकी चौकात टाक. रुको अरे भाऊ रुको, फटाका लगान दो इतना, चौका ये. लगा ना तो, किसने अड़ा है तेरे को? बजाओ रे, ताकत से बजाओ चौका ये. फटाके तो बहुत ताकतवर लाए रे तूने, बहुत फुट रहे ताकत से, धनाधन धनाधन. अरे क्या 100-200 वाली पाली है क्या वो? 5,000 की पाली है ना. ऐसे नहीं फूटेंगे तो फिर कैसे फूटेंगे? अरे बजा रे, अरे बजा ना यार. चौक है ना ये, यहाँ पे मुलाजा थोड़ी जमता. बजा, ताकत से बजा. बजाओ रे, ताकत से बजाओ ना यार. तात्या सरपंच बन गया ना, अब गांव का विकास होगा ना. बजाओ.
ले सामने ले रे सामने ले चल सामने सामने हो जल्दी जल्दी टाका भाऊ तिकडे टाका इकडे तात्या ओ तात्या थांबा 5 मिनिटं मला हार घालू द्या पहिले. कोण होय म्हणे होय का? अरे ये म्हणे ये. अरे लोक होय का काय होय बाबा काय होय हे पुरं गावच पलटी झालं नाचाले तर हा केवढे मतं दिले तेवढे नाचू राहिले इथं. अरे ये रे म्हणे पटकन वेळ लय उराला टाक लवकर गयात टाक आणि मोकळा होय. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ तात्या गावाचं कल्याण करता आता गावाचं कल्याण होऊन जाईल मग आता लोणूक घेतो. चला मी नाचतो बाबा आता. जाऊ द्या समोर जाऊ द्याला वेळ उरायला जाऊ द्या लवकर. अरे का रे रातच्यानं चष्मा लावला काय दिसत नाही वाटते तुले बी तूही मस्त नाटक करतो. तुला टाकू राहिली ना देवानंद भाऊ ये डोळ्यात गेला तर काय करा? ए डीजे वाला ए गाणे बंद कर लवकर पुरेच्या पुरे गाणे. काऊन रे गाणे कोण बंद करायला लावले? अरे काय ढंगाचे गाणे वाजू राहिला का तो हा ढंगाचे ना चाईचे. लवकर गाणे लावायला लाव त्याले. चेते माझ्या डोकं नको खराब करू. हा लय दिवस झाले नाचलो नाही मी पहिले. लवकर लावायला लाव. सबुरी ठेव ना लावायला लावतो ना. ते गाणं लाव रे भल्याच्या झाल्या पत्त्या गुल ठरलो आज आम्ही वंडरफुल. लवकर लाव जमलं ना मोहनदा? अरे एक नंबर गाणं लावायला लावलं त्यात. अरे येणार रे सल्ल्या नाचाले ना या ना देवानंद भाऊ. नाही तूच नाच आम्हाला नाही नाचता येते त्यासारखं तू बरा नाचतं. अरे नाचा ना हो तात्या नाचा ना मग कधी नाचता हा नाचा ना. मला ह्या कपड्यात नाचता येत ना रे म्हणून नाही तर नाचलो नसतो काय. काढा मग ते कपडे काढा आणि आपले जुनेवाले राहू द्या आणि नाचा या एक ताल घ्या. लोक काही ऐकूनच नाही राहिले ना देवानंद भाऊ. पाना हे का लोक होय का काय होय मार नाचू राहील ना? हा काय होय पाना तुम्हीच पा. मला काय पाहिला होतं मी तर पाहूनच राहिलो. तू पाय विचारात पडलो राजा. फेक चेत्या फेक गुलार ताकत ना फेक. हा टालीभर गुलार पडला आधी काहीच नाही झाला. फेक लवकर फेक. हो तात्या आता नाचा आता नाचच लागते आता जमतच नाही. गाणं लाव जलने वाले जलने दे ते वाला गाणं लाव लवकर लाव. तात्या आला रंगात आता सरपंच आला रंगात नातूराला चल घे. फेक चेत्या फेक गुलार फेक तात्या आला रंगात आता फेक असं फेक. हो तात्या एक नंबर असंच तर पाहिजे आपल्याला. काही नाचता नाही उराला काही नाही फेकले तिकडे कपडे पहिले नाचून घे. आता नाचायला भेटू आला नंतर नाही भेटत नाचाले. अरे तात्या खाली नाचा ते गाडीचं टप्पर पुरं चपून जाईन. मोहन उतर रे खाली. त्याला वजन काय कमी आहे का राजा? क्विंटल भरच्या वर आहे तू. उतरा दोघं खाली. आता नाचा ना दिवसभर काही फरक नाही पडत. ते टप्पर पुरं चपून जाईन ना.